अ, प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, गेल्या 1 वर्षापासून संपूर्ण भारतामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाविषयी चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असताना विविध मतमतांतरे या ठिकाणी समोर आलेली आहे. हा जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा जो ड्राफ्ट आहे तो सुरुवातीला 30 मे 2019 मध्ये आला. आता हा ड्राफ्ट समजून घेत असताना आपल्याला तो विविध टप्प्यांमधून हॅलो 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 हां हॅलो बरं बरं चालू आहे माझं. तर हे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण या ठिकाणी समजून घेण्याकरता आज मी या ठिकाणी चर्चा करणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण या संदर्भातला पहिला ड्राफ्ट हा 30 मे 2019 मध्ये आला. आता त्याला जवळपास 1 वर्ष या मे 2020 मध्ये पूर्ण होते. हा ड्राफ्ट आल्यानंतर आता काही महिने अगोदर त्याचं धोरण पॉलिसी डॉक्युमेंट्स हे काही महिने अगोदर MHRDने त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलं होतं आणि ते जनतेला लोकांना वाचण्याकरता आणि त्यांचं मत देण्याकरता खुलं करण्यात आलेलं होतं. हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी समजून घेण्याकरिता आपल्याला सध्याची किंवा गेल्या 5-10 वर्षापासून जी एकूणच भारतातल्या शिक्षण धोरणाच्या संदर्भामध्ये जी काही परिस्थिती किंवा ज्या पद्धतीच्या पॉलिटिकल, सोशल, एज्युकेशनल डेव्हलपमेंट झाल्या त्या डेव्हलपमेंट समजून घ्याव्या लागेल. जोपर्यंत त्या परिप्रेक्षामध्ये आपण किंवा ते बॅकग्राऊंड जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये काय बदल केले गेले आहेत, त्याचा आशय काय आहे आणि त्याचा संस्थागत ढाचा कशा पद्धतीने बदलण्यात आलेला आहे या संदर्भातलं आकलन होणार नाही. म्हणून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ज्या पद्धतीचं ध्येय धोरण या राष्ट्रीय पॉलिसीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे ते राष्ट्रीय धोरण आणि आतापर्यंत केंद्रामध्ये असणाऱ्या सरकारने किंवा सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने शिक्षण व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित केला त्या दृष्टिकोनाला समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. आपण बघतो की जी महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्राची विद्यापीठं होती आणि इन्स्टिट्यूशन्स होती त्या इन्स्टिट्यूशनच्या संदर्भामध्ये मागील 5 ते 10 वर्षामध्ये काय झालं. जेव्हा मी 5 ते 10 वर्ष हा काळ म्हणतो याचा अर्थ असा नाही की त्या 10 वर्षाच्या अगोदर भारतातल्या शिक्षण व्यवस्थेला काहीतरी ध्येय होतं, उदात्त ध्येय होतं, परंतु या शिक्षण धोरणामध्ये काही आमूलाग्र बदल सातत्यानं घडत राहिलेले आहेत आणि हे सातत्याने आमूलाग्र बदल घडत असताना एक 30 ते 32 वर्षानंतर एक राष्ट्रीय धोरणाचं डॉक्युमेंट, दस्तावेज आज तुमच्या आणि माझ्यासमोर आलेलं आहे, आपल्या सर्वांसमोर आलेलं आहे. आणि त्यामुळे हे समजून घेत असताना आपल्याला या ठिकाणी मला नॉम चॉम्स्कीचं एक महत्त्वपूर्ण वाक्य या ठिकाणी आठवतं. ज्यावेळेस JNU मध्ये रोहित वेमुलाचं इन्स्टिट्यूशनल मर्डर झाल्यानंतर JNU मध्ये आणि भारतभरामध्ये फार मोठ्या प्रमाणात जेव्हा आंदोलने सुरू झाली त्यावेळेस नॉम चॉम्स्कीने एक प्रश्न उभा केला होता. नॉम चॉम्स्कीने असं म्हटलं होतं की ज्यावेळेस भारतातील विद्यार्थी हे रस्त्यावर उतरतात त्यावेळेस भारतातील शिक्षक काय करतात. हा प्रश्न अधिक गंभीर आहे यामुळे कारण की हे भारतातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उभा करते. भारतातील शिक्षण व्यवस्थेवर या पद्धतीने प्रश्न उभा करते की ज्या शिक्षण व्यवस्थेतून इथला शिक्षक घडला, ज्या शिक्षण व्यवस्थेतून इथले विद्यार्थी घडले ते येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क किंवा त्यांचा मूलभूत अधिकाराकडे कशा पद्धतीने पाहतात आणि ज्यावेळेस विद्यार्थी हे रस्त्यावर उतरतात त्यावेळेस या देशातील बुद्धिजीवी वर्ग, जो शिक्षित वर्ग आहे किंवा जो शिक्षक आहे तो या संपूर्ण आंदोलनाकडे
जो शिक्षण हक्काचं आंदोलन चाललेलं होतं, त्या शिक्षण हक्काच्या आंदोलनाकडे कशा पद्धतीने पाहतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला ग्रामसीची पुन्हा आठवण येते, अँटोनिओ ग्रामसीची, की ग्रामसीने सांगितलेलं आहे की प्रत्येक देशातील सत्ताधारी वर्ग हा दारुगोळा, फौजफाटा याच्या आधारावरती त्या देशातील नागरिकांवरती, समाजावरती वर्चस्व गाजवू शकत नाही दीर्घकाळापर्यंत. तर त्याला सांस्कृतिक प्रभुत्व हे शिक्षणाच्या माध्यमातून उभं करावं लागतं आणि त्या सांस्कृतिक प्रभुत्वाच्या जोरावर त्यांची संमती मिळवून ते त्यांचं त्या ठिकाणी वर्चस्व गाजवत असतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल की ब्रिटिश काळामध्ये आणि ब्रिटिश काळानंतर सुद्धा, आफ्टर इंडिपेंडन्स सुद्धा, भारतामध्ये जे शिक्षणाचं धोरण राबवण्यात आलेलं आहे ते शिक्षणाचं धोरण कशा स्वरूपाचं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवरतीच आता जे नवीन शैक्षणिक धोरण 2019 मध्ये मसुदा आला आणि आता ते धोरण म्हणून समोर 2020 मध्ये आलेलं आहे, त्या धोरणामधला आशय काय आहे, त्याच्यातली संस्थागत बदल काय झालेला आहे, त्याच्या ढाच्यामध्ये काय बदल झालेला आहे. आणि हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून जे येऊ घातलेले बदल आहेत ते बदल आपल्याला समजणार नाही. जो मे 2019 मध्ये जो ड्राफ्ट आला होता तो हा ड्राफ्ट होता. मागे काही दिवसाअगोदर, 2-4 दिवसाअगोदर शिक्षण विषयावरचे महत्त्वपूर्ण तज्ज्ञ रमेश बिजेकर सरांनी प्राथमिक शिक्षणावरती महत्त्वपूर्ण भाष्य केलं आणि त्यामध्ये त्यांनी सुद्धा सांगितलं की जो मसुदा 2019 मध्ये आला होता, त्या 2019चा हा जो मसुदा होता हा इंग्रजीमध्ये 484 पानाचा आणि हिंदीमध्ये हा जवळपास 650 पानाचा मसुदा सरकारने जनतेसमोर त्यांच्या मताकरता, त्यांच्या अभिप्रायाकरता 30 दिवसाकरता त्यांनी समोर ठेवला होता. बिजेकर सरांनी त्या व्याख्यानामध्ये, त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलं होतं की भारताच्या अनुसूचीमध्ये, संविधानाच्या अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत आणि त्या 22 भाषांमध्ये हा ड्राफ्ट यावा ही अपेक्षित होतं. परंतु तसं न करता हा जो मसुदा आहे हा मसुदा फक्त हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषेमध्ये आला. आणि जेव्हा हा मसुदा आला तेव्हाच लोकशाहीची पायमल्ली करून इतर भाषिकांना, ज्या 20 भाषा होत्या आणि त्याच्यानंतरच्या इतर भाषा असतील, मग त्या आदिवासींच्या असतील, जमातींच्या असतील, वेगवेगळ्या बोलीभाषा असतील, त्या सर्वांना बाजूला सारून अलोकशाही पद्धतीने त्यांनी फक्त 2 भाषेमध्ये लोकांना चर्चा करण्याकरता वाव दिला आणि तोही 1 महिन्याचा. जो ड्राफ्ट तयार करण्याकरता त्यांना जवळपास 5 वर्षाचा कालावधी लागला, तो त्या ड्राफ्टला वाचन करून त्याच्यावरती अभिप्राय देण्याचा कालावधी फक्त 30 दिवसाचा दिला. परंतु आपण बघितलेलं आहे की बऱ्याच संस्थांनी, सामाजिक संघटनांनी, राजकीय संघटनांनी, विचारवंतांनी, विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केल्यानंतर आणि हा लोकशाही विरोधी जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेवरती प्रश्न उभा केला आणि त्याच्या विरोधात आंदोलने सुरू केली, त्यावेळेस सरकारने हा ड्राफ्ट संक्षिप्त स्वरूपात देण्याकरिता पुढे आले आणि त्यांनी त्याचा सारांश हा विविध भाषेमध्ये, त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 9 भाषेमध्ये हा लोकांसमोर आला आणि तो सारांश हा 488 पेजेसचा ड्राफ्ट जो होता तो फक्त 60 पेजेसमध्ये किंवा 50 ते 60 पेजेसमध्ये तो इतर भाषेमध्ये, त्यामध्ये मराठीमध्ये सुद्धा आला आणि लोकांना त्यामध्ये चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी पुन्हा 3 महिन्याचा कालावधी दिला. आता त्यानंतर जे पॉलिसी डॉक्युमेंट्स आलं त्याच्यानंतर पुन्हा हा मसुदा होता आणि मसुद्याच्या नंतर पुन्हा 3 पॉलिसी डॉक्युमेंट्स आले ज्याला त्यांनी धोरण म्हटलं. आता तो मसुदा राहिला नाही. जो आता 2 ते अडीच महिन्या अगोदर सुद्धा एक पॉलिसी डॉक्युमेंट्स म्हणून आलं, त्याला आता ते मसुदा म्हणत नाही, ते पॉलिसी डॉक्युमेंट्स आहे. आणि ते जे पॉलिसी डॉक्युमेंट्स आहे ते त्यांच्या MHRDच्या वेबसाईटवर आहे. जे अगोदरचा जो ड्राफ्ट होता तो ड्राफ्ट 484 पानाचा जो इंग्लिशचा ड्राफ्ट होता तो पॉलिसी म्हणून जेव्हा समोर आला तेव्हा तो फक्त 66 पानाचा म्हणून समोर आला. आता हा जेव्हा ही जेव्हा पॉलिसीचं धोरण, हा प्रवास आपल्याला महत्त्वपूर्ण समजून घ्यावा लागेल की 484 पानाचा, मी इंग्रजीच्या संदर्भात सांगेल, मराठीचा सुद्धा त्याच पद्धतीने एक 650 पानावरून 50 ते 60 पानांच्या समरीपर्यंत हे धोरण आलेलं आहे. आता हे का असं झालं आणि जेव्हा आपण हे डॉक्युमेंट वाचतो, हा मसुदा वाचतो, तर मसुद्यामध्ये आणि धोरणामध्ये काय अंतर आहे. मला असं वाटतं, मी जेव्हा हे
मसुदा वाचला, संपूर्णपणे जेव्हा मसुदा वाचला इंग्लिशमधला, आणि त्यानंतर जेव्हा हे धोरण वाचलं, आता हे धोरणचे जे डॉक्युमेंट्स मी सांगितलं तुम्हाला की हे शेवटचं डॉक्युमेंट्स आहे. याच्या अगोदर मधात 2 पॉलिसी डॉक्युमेंट्स आले, ते त्यांनी वेबसाईटवरून काढून घेतले. आणि हा मसुदा ते धोरण इथपर्यंतचा जो डॉक्युमेंट्समध्ये बदल झाला, त्यामध्ये काही शब्दांचे अंतर्भाव करण्यात आले. ते अंतर्भाव काय करण्यात आले? आपल्याला माहीत आहे की जेव्हा हे धोरण मे 2019 मध्ये वेबसाईटवरती आला आणि लोकांनी जे शिक्षण तज्ज्ञ होते, कार्यकर्ते होते, विद्यार्थी होते, अभ्यासक होते, त्यांनी जेव्हा हा मसुदा वाचला तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यावरती आक्षेप नोंदवले बऱ्याच लोकांनी, आणि काहींनी त्याला कम्प्लिटली रिजेक्ट केलं. आता जेव्हा याच्यावरती या मसुद्याचं विश्लेषण झालं, त्यावेळी लोकांनी, विविध अभ्यासकांनी संविधानाच्या मूल्याच्या आधारावरती या डॉक्युमेंट्सचं विश्लेषण केलं. आणि यामध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी अशा लक्षात आल्या की संविधानाच्या मूल्यांना धरून हा मसुदा त्या ठिकाणी चर्चा करत नाही. आणि लोकांमधला रोष बघून MHRDने किंवा सरकारने या मसुद्याचं पॉलिसी डॉक्युमेंट्स बनवत असताना ज्या शब्दांच्या संदर्भामध्ये विविध पुरोगामी सामाजिक संघटनांनी अट्टहास धरला होता, त्या शब्दांचा अंतर्भाव त्या ठिकाणी करण्यात आला. म्हणजे या ठिकाणी काय होतं, तर आशयामध्ये बदल झाला का? तर मी जेव्हा मसुदा वाचला आणि नंतरचं धोरण डॉक्युमेंट्स वाचलं, त्याच्यामध्ये आशयामध्ये बदल झालेला नाही. त्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये बदल झालेला आहे का? तर स्ट्रक्चरमध्ये काही 1, 2 किंवा 5% जर सोडलं तर त्यामध्ये विशेष स्ट्रक्चरमध्ये बदल झालेला नाही. बदल काय झालेला आहे, तर जे शेवटचं डॉक्युमेंट्स दिलेलं आहे, ज्यातून तुम्हाला त्याचा मतितार्थ कळत नाही, त्याचा अन्वयार्थ लागत नाही, त्याच्यातला आशय कळत नाही, त्या संबंधाने किंवा त्या अर्थाने शब्दांचा अंतर्भाव करून त्याला अशा पद्धतीने लोकांसमोर मांडण्यात आलेला आहे, लोकांसमोर मांडण्यात आलेला आहे जेणेकरून हे जे डॉक्युमेंट्स आहे, पॉलिसी डॉक्युमेंट्स, हे संविधानाच्या मूल्यांना घेऊन आणि या देशातील शोषित अंकित जनसमाजाला समोर ठेवून याची घडवणूक करण्यात आलेली आहे. आता हा जो महत्त्वपूर्ण विषय आहे की डॉक्युमेंट्स आणि मसुद्यामध्ये काय अंतर आहे, मला असं सांगायचं आहे की जोपर्यंत आपण मसुदा वाचत नाही तोपर्यंत आपल्याला पॉलिसी डॉक्युमेंट समजत नाही. जर आपल्यापैकी कुणी जरी हे जर पॉलिसी डॉक्युमेंट जे एक 66 पानाचा जो पॉलिसी डॉक्युमेंट्स आहे, हे जर घेऊन आपण जर नुसतं या शिक्षण धोरणाला समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपण या शिक्षण धोरणाला समजून घेऊ शकत नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, ज्यांना हे शिक्षण धोरण समजून घ्यायचं असेल त्यांनी सर्वात अगोदर मसुदा वाचावा. कारण मसुद्यामध्ये विस्तृत विवरण दिलेलं आहे की त्यांना काय करायचं आहे, शिक्षण धोरणामध्ये कुठले बदल करायचे आहे, कुठल्या तरतुदी करायच्या आहेत, कुठले बदल होणार आहेत आणि त्याचा एकूण आशय काय आहे, हा समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वात अगोदर मसुदा वाचावा लागेल. जरी तो त्यांनी म्हटलेला आहे की आम्ही कॉन्क्रीट स्वरूपामध्ये त्याचं धोरण रूपामध्ये आणलेलं आहे. कारण त्याच्यामधले जे बिटवीन द लाईन आहे, ती बिटवीन द लाईन रीड करण्याकरिता आपल्याला मसुदा वाचूनच आपल्याला धोरणाकडे जावं लागेल. हा जो ड्राफ्ट आहे, जो सुरुवातीला ड्राफ्ट आला आणि नंतरचा हा जो धोरण आलेला आहे, हे 2 प्रमुख भागामध्ये विभागलेला आहे. पहिला जो पार्ट आहे तो पार्ट आहे प्रायमरी एज्युकेशन, आणि त्याच्यामध्येच त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इन्क्लूड केलेला आहे. दुसरा जो भाग आहे तो उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये आहे. आज मी या ठिकाणी उच्च शिक्षणाच्या संदर्भामधल्या काय तरतुदी आहे आणि त्याच्यामध्ये काय महत्त्वपूर्ण बदल सध्याच्या प्रचलित शिक्षण व्यवस्था आणि जे ध्येय धोरण घेऊन हे डॉक्युमेंट्स आलेले आहेत त्याच्यामध्ये काय बदल आहे आणि काय बदल होणार आहे आणि किंवा काय त्याच्यामध्ये सातत्य राहणार आहे, यावरती चर्चा करणार आहे. या मसुद्यामध्ये किंवा या डॉक्युमेंट्समध्ये ज्या महत्त्वपूर्ण बाबींवरती चर्चा करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जो बदल किंवा ज्या शिक्षण पद्धतीकडे जाण्याकरिता जो मार्ग त्यांनी सांगितलेला आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण त्यांनी जो भर दिलेला आहे तो लिबरल एज्युकेशनवरती. लिबरल एज्युकेशन हे भारतामध्ये इंट्रोड्यूस होणार आणि हे लिबरल एज्युकेशन इंट्रोड्यूस करण्याकरता दुसरा जो महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी फोकस केलेला आहे तो आहे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन, बहुविद्याशाखीय शिक्षण.
तिसरा जो मुद्दा त्यांनी किंवा त्या ठिकाणी त्यांनी महत्त्वपूर्ण त्यावरती फोकस केलेला आहे ते म्हणजे ऑटोनॉमी. या शिक्षण व्यवस्थेमध्ये काय बदल होणार आहे तर लिबरल एज्युकेशन आम्ही इंट्रोड्यूस करणार, मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन इंट्रोड्यूस करणार, त्यासोबतच ऑटोनॉमी बहाल करणार, त्यासोबतच व्यावसायिक शिक्षण वोकेशनल एज्युकेशन त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि हे करण्याकरिता नवीन संस्थागत ढाचा आम्ही उभा करणार आहोत. आणि हा नवीन संस्थागत ढाचा उभा करत असताना नॅशनल रिसर्च फाउंडेशन संशोधनाकरता फंड देणारी एक संस्था त्या ठिकाणी उभी करण्यात येणार आहे. ते संस्थागत नवीन ढाच्याचा एक पार्ट राहणार आहे. आता जेव्हा मसुदा समोर आला होता त्यावेळेस बऱ्याच लोकांनी यावरती लिखाण केलं, विदेशातून सुद्धा लिखाण केलं, भारतातून सुद्धा विविध लोकांनी लिखाण केलं. त्यामध्ये मी काही लोकांची या ठिकाणी उल्लेख करेल. त्यामध्ये अनिल सदगोपाल असतील, JNU मधल्या कुमकुम रॉय, प्रोफेसर कुमकुम रॉय यांनी इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीमध्ये एक महत्त्वपूर्ण लेख लिहिला. आणि त्यामध्ये या विविध लोकांनी संघटनेनी एक महत्त्वपूर्ण आक्षेप घेतला. आणि तो आक्षेप महत्त्वपूर्ण होता जो नंतर धोरणाच्या डॉक्युमेंट्समध्ये इन्क्लूड करण्यात आला, शाब्दिक अंतर्भाव करण्यात आला. परंतु तो मूल्यात्मक आशय त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसत नाही. पहिला जो मसुदा डॉक्युमेंट होता त्याच्यामध्ये संविधान हा शब्द हा त्रोटक 2 ते 3 वेळेस आलेला आहे. परंतु त्या ठिकाणी काय शब्द आला, हा जो ड्राफ्ट किंवा हे जे धोरण तयार करण्यात आलं हे कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेलं होतं. कस्तुरीरंगननी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं होतं की 21व्या शतकाला पूरक असं आम्ही शिक्षण देत आहोत किंवा त्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था आम्हाला उभी करायची आहे. परंतु ही शिक्षण व्यवस्था देत असताना भारतीय मूल्य परंपरा, नीती मूल्य परंपरा यांच्यामध्ये सातत्य ठेवून या पद्धतीची शिक्षण पद्धती आम्हाला भारतामध्ये लागू करायची आहे. आणि हे सांगत असताना संपूर्ण मसुद्यामध्ये संविधानाचा उल्लेख टाळण्यात आलेला आहे. संविधानाची मूल्यात्मक व्यवस्था किंवा संविधानाची मूल्य शिक्षण व्यवस्थेमध्ये आम्ही कशा पद्धतीने रुजवणार आहे किंवा संविधानिक मूल्यांना आम्ही कशा पद्धतीने समोर नेणार आहोत, इन्कल्केट करणार आहोत, याच्या संदर्भातली सविस्तर चर्चा या किंवा त्याचा एक चांगला उल्लेख सुद्धा या ड्राफ्टमध्ये करण्यात आलेला नव्हता. परंतु या ड्राफ्टमध्ये सातत्याने एक चर्चा करण्यात आलेली आहे, ती म्हणजे भारतीय नीतिमूल्य व्यवस्थेची. आणि ही नीतिमूल्य व्यवस्था सांगत असताना त्याला मोनोलिथिक पद्धतीने, एकजिनसी पद्धतीने असं सांगण्यात आलेलं आहे जेणेकरून भारतातली मूल्य परंपरा, नीती मूल्य परंपरा ही एक पद्धतीची होती. भारतामध्ये ब्राह्मणी अब्राह्मणी परंपरा राहिलेल्या आहेत, वैदिक अवैदिक परंपरा राहिलेल्या आहेत, बुद्ध परंपरा, जैन परंपरा, वैदिक परंपरेसोबतच त्याच्यासोबत संघर्ष करत राहिलेल्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरेचा उल्लेख न करता भारतातील नीतिमूल्य परंपरा, आणि ती नीतिमूल्य परंपरा कुठली समजावी तर या संपूर्ण मसुद्यामध्ये आणि नंतरच्या पॉलिसी डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला संस्कृत आणि वैदिक आणि पुराणिक ग्रंथातून येणाऱ्याच ग्रंथाची संदर्भ आपल्याला या ठिकाणी त्यांनी उद्धृत केलेली आपल्याला दिसतात, त्या ठिकाणी रेफरन्स दिलेले आपल्याला दिसतात. या डॉक्युमेंटमध्ये जेव्हा संविधानाच्या संदर्भामध्ये काही उल्लेख व्हावा अशी अपेक्षा संपूर्ण डॉक्युमेंट्समध्ये या मसुद्यामध्ये अपेक्षित होती. परंतु लॉच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा करीत असताना त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की लॉ शिकवत असताना संविधानावर चर्चा करणे अपेक्षित आहे, परंतु त्यासोबतच भारतातली परंपरा, संस्कृती आणि जी काही धर्मग्रंथ होती ज्यांनी भारतामध्ये न्याय व्यवस्था शिकवलेली आहे ती लॉच्या विद्यार्थ्यांना शिकवणे आवश्यक आहे. धर्माने अधर्मावरती कसा विजय मिळवला हे शिकवणे अत्यावश्यक आहे, अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख या मसुद्यामध्ये करण्यात आलेला होता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो संविधानाला बाजूला करून, संविधानाच्या मूल्याला बाजूला करून मसुद्यामध्ये सुद्धा आणि पॉलिसी डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा सातत्य आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही, तो म्हणजे या संपूर्ण डॉक्युमेंट्समध्ये मेरिटवरती चर्चा करण्यात आलेली आहे. आणि मेरिटवरती चर्चा करत असताना त्यांनी आरक्षणाचा कुठेच उल्लेख केलेला नाही. जसा संविधान हा नॉन कीवर्ड होता तशाच पद्धतीने आरक्षण हा कुठेच उल्लेख केलेला नाही. त्याचा उल्लेख फक्त एका ठिकाणी येतो आणि तो म्हणजे प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूशनच्या संदर्भामध्ये. आणि त्या ठिकाणी असं म्हणण्यात आलेलं आहे की प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये कुठल्याही पद्धतीचं आरक्षण राहणार नाही, म्हणजे इतर ठिकाणी सुद्धा आरक्षण राहणार नाही.
आणि ज्या ज्या ठिकाणी रिक्रुटमेंटचा विषय आलेला आहे, मग तो शिक्षकांच्या संदर्भात प्राध्यापक असतील किंवा शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये ज्या ज्या काही पदभरती होणार असतील, त्या ठिकाणी संपूर्ण पदभरती या मेरिट बेसिसवरती केल्या जातील. आणि मेरिटची व्याख्या काय राहणार आहे या संदर्भातली त्या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली नाही. मेरिट काय असणार, हे मेरिट कुठल्या आधारावरती आणि कोण डिसाईड करणार याच्या संदर्भामधली चर्चा न करता हे संपूर्णपणे शिक्षणाचं केंद्रीकरण करून त्या संस्थेतल्या ब्युरोक्रॉसीवरती किंवा संस्था चालवत असताना राज्य शासनाच्या निर्णयावरती संपूर्णपणे मेरिटच्या डेफिनेशन त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. या ड्राफ्टमध्ये सुरुवातीला, नंतरच्या काळामध्ये पॉलिसी डॉक्युमेंट्समध्ये त्याचा शाब्दिक अंतर्भाव करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जात, वर्ग, लिंगभाव, धार्मिक अल्पसंख्याक या विविध सामाजिक कॅटेगरीजवरती चर्चा बिलकुल करण्यात आलेली होती. नंतरच्या यामध्ये त्याच्यामध्ये जातीचा, काही प्रमाणामध्ये धार्मिक अल्पसंख्याकांचा, काही एक दोन ठिकाणी त्रोटक पद्धतीने उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यांनी डिप्राइव्ड क्लास अशा पद्धतीचा त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. जावडेकरांनी जे मसुदा डॉक्युमेंट त्या ठिकाणी आलं, त्या ठिकाणी जावडेकरांनी प्रस्तावना लिहित असताना असं लिहिलं की त्या ठिकाणी हा शब्द वापरला, मॅन पॉवर. आम्हाला या शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून मॅन पॉवर उभी करायची. आपण या ठिकाणी ते लिंगभावाच्या संदर्भामध्ये किती मोठ्या प्रमाणात सेन्सिटिव्ह आहेत या संदर्भात आपल्याला या ठिकाणी आकलन होऊ शकतं की या ठिकाणी त्यांनी पितृसत्ता या पद्धतीने पुरुषी शब्द या ठिकाणी त्यांनी वापरलेले आहे, मॅन पॉवर. आणि जात, लिंगभाव ही शोषण शासनाची संस्था आहे आणि त्यामुळे भारतातील शिक्षण व्यवस्थेमध्ये या वर्गांना समोर आणण्याकरता भारतीय संविधानांनी जे प्रोव्हिजन किंवा ज्या पद्धतीचं एकूणच मूल्यात्मक ढाचा उभा केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये या संपूर्ण डॉक्युमेंट्समध्ये चर्चा करण्यात आलेली नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की या डॉक्युमेंट्सची जर चर्चा करायची असेल तर आपल्याला या सध्याच्या बॅकग्राऊंडमध्ये हे डॉक्युमेंट समजून घ्यावं लागेल. हे धोरण जे सांगतं आणि ज्या पद्धतीचे इम्प्लिमेंटेशन शिक्षणाच्या संदर्भामधल्या ज्या पॉलिसीज किंवा शिक्षणाच्या संदर्भातली जी धोरणं अवलंबण्यात आलेली आहे किंवा राजसत्तेने ज्या पद्धतीचे निर्णय घेतलेले आहेत त्या आधारावरती हे डॉक्युमेंट्स काय म्हणतंय हे समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. कारण आपण बघितलेलं आहे की रोहित वेमुलापासून ते पायल तडवीपर्यंत ज्या शैक्षणिक संस्थागत हत्या झाल्या आणि त्यामध्ये ह्या दलित आदिवासी मुलांना ज्या पद्धतीचं एक सफोकेटिव्ह जगणं या शिक्षण संस्थेमध्ये मिळालं आणि ज्या पद्धतीचं जातीय उत्पीडन, जातीय शोषण त्या ठिकाणी घडून आलेलं आहे, त्या माध्यमातून आदिवासी, दलित, अल्पसंख्याक आणि बहुजनांच्या मुलांना शिक्षणातून हद्दपार करण्यात आलेला होतं. या संपूर्ण गोष्टींचा कुठेच चर्चा न करता या शिक्षण धोरणामध्ये अपलिफ्टमेंट नावाचा फक्त एक शब्द वापरण्यात आलेला आहे. आता अपलिफ्टमेंट कुणाचं या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी स्पष्टता करण्यात आलेली नाही. कुमकुम रॉय, बऱ्याच लोकांनी या संदर्भामध्ये जेव्हा लिखाण केलं, मला असं वाटतं की नंतरच्या काळामध्ये जे 66 पानाचं डॉक्युमेंट्स त्यांनी आणलं, त्या 66 पानाच्या डॉक्युमेंट्समध्ये या शब्दांचा फक्त अंतर्भाव करण्यात आला. परंतु जे मेन त्यांचा मुख्य आशय होता शिक्षणाच्या संदर्भामधला, त्या मुख्य आशयामध्ये किंवा त्या एकूणच तरतुदीमध्ये काही बदल झालेला त्या ठिकाणी दिसत नाही. या संपूर्ण डॉक्युमेंट्समध्ये जो एक महत्त्वपूर्ण धागा आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट्समध्ये काम करताना दिसतो तो म्हणजे ब्राह्मणी वर्चस्वाचा. हा जो ब्राह्मणी वर्चस्वाचा एकूणच ब्राह्मणी वर्चस्वाची विचारमूल्य आपल्याला जी काम करताना दिसतात ती आपल्याला विविध त्यांच्या संदर्भावरून कळालं त्या ठिकाणी किंवा ज्या मूल्य परंपरेला त्यांनी उचलून धरलेलं आहे त्याच्या आधारावरती आपल्याला दिसतं. या डॉक्युमेंट्समध्ये त्यांनी स्पष्ट पद्धतीने सांगितलेलं आहे की प्राचीन भारतामध्ये स्त्रियांना राजकारणामध्ये, त्यांना धर्मामध्ये, साहित्यामध्ये, सुरक्षामध्ये संपूर्णपणे त्या नेतृत्व करत होत्या आणि स्त्रियांची स्थिती ही शिक्षणामध्ये चांगली होती. हे सांगत असताना जी संदर्भ त्यांना जे शिक्षण व्यवस्था, प्राथमिक शिक्षण व्यवस्था असेल, उच्च शिक्षण व्यवस्था असेल, ती शिक्षण व्यवस्था उभी करत असताना त्यांनी जो महत्त्वपूर्ण फोकस केला तो लिबरल एज्युकेशनवरती. परंतु लिबरल एज्युकेशन कसं द्यायचं तर त्यांनी सांगितलं की आम्ही प्राचीन काळामध्ये विश्वगुरू होतो आणि आम्हाला त्याला रिस्टोर करायचं आहे.
विश्वगुरु होतं म्हणजे काय होतं, तर आम्ही हे लिबरल एज्युकेशन हे प्राचीन भारतामध्ये देत होतो. आमच्या प्राचीन भारतामध्ये हे लिबरल एज्युकेशन होतं आणि त्यांनी ब्राह्मणी ग्रंथांचा आधार घेऊन 64 कला या प्राचीन भारतामध्ये कशा पद्धतीने शिकवल्या जात होत्या त्या 64 कलांचा उल्लेख केलेला आहे. परंतु आपण या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं आहे की या 64 कलांचा उल्लेख करत असताना कामसूत्रांचा त्यांनी उल्लेख केलेला नाही. कामसूत्राचा उल्लेख केलेला नाही. तसंच जेव्हा सेक्शुअलिटीच्या संदर्भामध्ये जेव्हा चर्चा येते तेव्हा सेक्शुअलिटीचा संदर्भातील शब्द न वापरता त्यांनी अशी शब्द वापरलेले आहेत की मुलं आणि मुली एका वयस्क झाल्यावर ज्या त्यांना समस्या निर्माण होतात अशा पद्धतीचे शब्द वापरून त्यांनी सेक्शुअलिटीच्या संदर्भामध्ये आणि हे लिबरल एज्युकेशन इंट्रोड्यूस करत असताना त्यांनी यावरती चर्चा करणे टाळलेलं आहे. म्हणून जो प्रवास लिबरल एज्युकेशनकडे होत आहे तो लिबरल एज्युकेशनकडे प्रवास होत असताना ब्राह्मणी मूल्य व्यवस्था, जी मूल्य व्यवस्था ज्या पद्धतीनं स्त्री पुरुषांच्या एकूणच चर्चा विश्वाला एकत्र येण्याला, त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीने एक चर्चा घडण्याच्या ज्या एकूणच संपूर्ण पद्धतीला नकारते आणि भारताला एक नवीन लिबरल शिक्षण व्यवस्था देणार आहोत अशा पद्धतीचं स्पष्ट करते. आता नवीन शिक्षण व्यवस्था, उच्च शिक्षण व्यवस्था भारताला देत असताना काही गोष्टी त्यांनी स्पष्टपणे मान्य केलेल्या आहेत. आता हे मान्य करण्याचं एक धोरण आहे की ज्याच्या आधारावरती त्यांना नवीन व्यवस्था इंट्रोड्यूस करू शकतात. त्यांनी सांगितलं की सध्याच्या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये काही अडचणी आहेत. त्या अडचणी कुठल्या हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की जग हे 4थ्या औद्योगिक क्रांतीकडे वाटचाल करत आहे आणि या 4थ्या औद्योगिक क्रांतीचं नेतृत्व भारत करत आहे. आता हे शिक्षण धोरण ज्या समितीच्या सदस्यांनी लिहिलेलं आहे त्या समितीच्या सदस्यांनी ही स्पष्टता सुद्धा केलेली नाही की औद्योगिकरण आणि औद्योगिक क्रांती यामधलं अंतर काय आहे. आणि त्यांनी हे पुढे हे म्हटलेलं आहे की 21व्या शतकाला जी गरज आहे त्या गरजेनुसार आम्ही हे उच्च शिक्षण भारतामध्ये इंट्रोड्यूस करत आहोत. परंतु हे उच्च शिक्षण इंट्रोड्यूस करत असताना हे का करायचं आहे, कारण भारतामध्ये काही समस्या उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये निर्माण झालेल्या आहेत. त्यातल्या ज्या 5 समस्या, महत्त्वपूर्ण 5 ते 6 समस्या त्यांनी सांगितलेल्या आहेत उच्च शिक्षणाच्या संदर्भातल्या, ज्या आज आपण उच्च शिक्षण आपल्या अवतीभोवती पाहतो, विद्यापीठ बघतो किंवा कॉलेज महाविद्यालय बघतो, त्याच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण प्रश्न उभे केले. त्यामध्ये पहिलं जे त्यांनी कारण सांगितलेले की आम्हाला का बदल घडून आणायचे उच्च शिक्षणामध्ये, तर भारतामधली शिक्षण व्यवस्था ही विघटित आहे, फ्रॅगमेंटेड आहे. फ्रॅगमेंटेड आहे म्हणजे काय, तर ती विखुरलेली आहे. फार मोठ्या प्रमाणात कॉलेजेस आहेत आणि ही कॉलेजेस कशी आहेत, तर ते म्हणतात की भारतातली एकूण जी काही 40-50 हजार कॉलेजेस असतील आणि काही विद्यापीठ आहेत त्याच्यामधली 40% कॉलेजेस एकाच पद्धतीचा कार्यक्रम राबवतात. म्हणजे एकाच पद्धतीचा कार्यक्रम म्हणजे काय, तर BA ला तुम्ही सोशल सायन्सेस शिकवत असाल, सामाजिक शास्त्र, तर त्याच्यामध्ये इतिहास शिकवतात, समाजशास्त्र शिकवताय, तुम्ही राज्यशास्त्र शिकवताय आणि तो एकाच पद्धतीचा कार्यक्रम आहे, तो लिबरल एज्युकेशनला धरून नाही. आणि अशी किती कॉलेजेस आहे भारतामध्ये, तर अशी 40% कॉलेजेस आहे. त्याचसोबत 20% अशी कॉलेजेस आहे भारतामध्ये की ज्या ठिकाणी 100 विद्यार्थ्यांच्या वरती एनरोलमेंट नाही. म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की भारतातला आज ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ जो आहे तो 25% आहे, जो येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये त्यांना 25%वरून 50%पर्यंत ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ म्हणजे विद्यार्थ्यांची रजिस्ट्रेशन, विद्यार्थ्यांचं कॉलेज महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये येणारी नोंदणी ही 25%वरून 50%पर्यंत जायची आहे. अशा पद्धतीचा त्यांनी त्या ठिकाणी काही टार्गेट्स ठेवलेले आहेत आणि प्रत्येक ध्येय धोरणाच्या संदर्भामध्ये त्यांनी 2025, 2030, 2035, 40, 42 पर्यंतचे असे विविध टार्गेट्स ठेवून त्यांनी त्या पद्धतीची धोरणाची आखणी केलेली आहे. यामध्ये 4% अशी कॉलेजेस आहे भारतामध्ये, फक्त 4%, की हे धोरण असं सांगतं की फक्त 4% अशी कॉलेजेस आहे की ज्यामध्ये 3000च्या वरती विद्यार्थी शिकतात. म्हणजे आणि त्याच्या व्यतिरिक्त ही 40% ज्या ठिकाणी फक्त एका पद्धतीचं शिक्षण दिलं जातं, 20% ज्या ठिकाणी 100पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, 4% ज्या ठिकाणी फक्त 4%च अशी चांगली अवस्था आहे की ज्या ठिकाणी 3000च्या वरती विद्यार्थी शिकतात. आणि अशी हजारो कॉलेजेस आहे की ज्या ठिकाणी प्राध्यापक नाहीत, ज्या ठिकाणी शिकवण्याची व्यवस्था नाही, अशी कॉलेजेस भारतामध्ये चाललेली आहे.
आणि हे विघटन जे आहे हे शिक्षण व्यवस्थेच्या अधोगतीकरता कारणीभूत आहे अशी त्यांनी चर्चा केली. आता ही आपण अपेक्षा करू शकतो की जी अधोगती झालेली आहे त्या अधोगतीच्या कारणांची चर्चा केलेली आहे का, तर त्याची चर्चा या डॉक्युमेंट्समध्ये कुठेच करण्यात आलेली नाही. की ज्या कॉलेजेसमध्ये शिक्षक नाही ती शिक्षक भरती का झालेली नाही, ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर नाही त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर का पोहोचलं नाही, ज्या ठिकाणी एकाच पद्धतीचा कार्यक्रम राबवला जातो म्हणजेच कुठल्या पद्धतीचा राबवला जातो याच्या संदर्भामधली सविस्तर चर्चा या ठिकाणी करण्यात आलेली नाही. तिसरा मुद्दा, ज्या कॉलेजेसमध्ये जी 20% कॉलेजेस त्यांनी अधोरेखित केलेली आहे की ज्या ठिकाणी फक्त 100 विद्यार्थी जातात, ही कॉलेजेस कुठली आणि फक्त 100च विद्यार्थी का जातात याची सुद्धा कारण मीमांसा किंवा त्याचं सुद्धा त्यांनी विश्लेषण या ठिकाणी केलेलं नाही. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की काय झालेलं आहे तर हे फ्रॅगमेंटेशन आहे, ही विखुरलेली कॉलेजेस आहे. ही जी 40%, 20%, 3% आणि ही बाकीचे हजारो कॉलेजेस आहे यांच्यामध्ये विघटन आहे. मग हे विघटन थांबवावं लागेल. याच्याकरता काय उपाय दिले त्यावरती आपण नंतर चर्चा करू. दुसरं जे त्यांनी कारण दिलेलं आहे विघटनानंतर ते म्हणजेच की अर्ली स्पेशलायझेशन, की लवकरच आपण विशेषज्ञताकडे जातो, स्पेशलायझेशनकडे जातो. म्हणजे मुलं हे ताबडतोब आर्टमध्ये चालल्या जातात, कॉमर्समध्ये चालल्या जातात किंवा कुठल्याही एका डिसिप्लिनमध्ये जाऊन ते लवकर स्पेशलाइज झाले होतात. म्हणजे एकाच विषयामध्ये स्पेशलायझेशन होतं आणि बाकीच्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांना आकलन नसतं. हे अर्ली स्पेशलायझेशन योग्य नाही. त्यांना विविध विषयाचं नॉलेज असावं, थोडं का असो ना किंवा कमी जास्त प्रमाणात असो ना, त्यांना विविध विषयाचं नॉलेज असावं. आणि ज्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था आज आपण भारतामध्ये राबवत आहोत ती अर्ली स्पेशलायझेशनची आहे, की मुलांना आपण 12वी झाल्यानंतर ताबडतोब स्पेशलायझेशनकडे घेऊन जात असतो, अशा पद्धतीचा आहे. तिसरा आणि महत्त्वपूर्ण ज्याच्यावरती आपण विचार केला पाहिजे तो म्हणजे स्वायत्ततेचा अभाव, लॅक ऑफ ऑटोनॉमी. मला आपल्याला सर्वांना माहीत आहे की गेल्या 3-4 वर्षा अगोदर प्रकाश जावडेकरांनी एक फॉर्म्युला शिक्षण व्यवस्थेमध्ये आणला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 70% हे गव्हर्नमेंट फंडिंग करेन आणि 30% हे ती कॉलेजेस किंवा ते इन्स्टिट्यूशन हे जनरेट करेन. याच्या मागचा क्रायटेरिया काय होता तर त्याच संस्थेंना हा 70% आणि 30% फंड रेज करण्याची मुभा राहील जी कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूशन हे स्वायत्त होते. या संपूर्ण डॉक्युमेंट्समध्ये हायर एज्युकेशन जी महाविद्यालय, कॉलेज आणि विद्यापीठ आहेत, ज्यांना आपण विद्यापीठ म्हणतो किंवा कॉलेज म्हणून आतापर्यंत म्हणत आलो, त्याला त्यांनी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असं नाव दिलेलं आहे की हे सर्व जे कॉलेजेस आणि विद्यापीठ आहेत त्यांना हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. जावडेकरांनी त्यावेळेस ऑटोनॉमीचा एक प्रयत्न करून बघितला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कॉलेजेसला ऑटोनॉमी देणार आहोत, त्या ठिकाणी 70% आणि 30% हा फॉर्म्युला राहणार आहे. 30% तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या कॉलेजेसच्या विकासाकरता फंड जनरेट करू शकता. मग तो सॅलरीला लागणारा पैसा असो किंवा इतर गोष्टींकरता तो 30% फक्त ते उभा करतील, 70% गव्हर्नमेंट. परंतु त्यांना संपूर्ण स्वायत्तता देण्यात येईल अशा पद्धतीचं ध्येय होतं. परंतु आपण बघितलं की हे जे ह्या पद्धतीचं जे धोरण होतं ते मागे पडलं आणि आता नवीन पद्धतीची स्वायत्ततेची या ठिकाणी गोष्ट करण्यात आलेली आहे. मला असं वाटतं की तो एक त्या काळामधला एक प्रयोग होता की स्वायत्तता, ज्या पद्धतीची स्वायत्तता ते इंट्रोड्यूस करणार होते या शिक्षण धोरणाच्या माध्यमातून, त्याच्या अगोदर लोकांच्या काय भूमिका येतात आणि लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये ज्या सामाजिक संघटना होत्या त्यांनी त्याचा विरोधही केला. विविध कॉलेजेसनी सुद्धा त्या संदर्भामधली आपली मतं समोर मांडली, अभ्यासकांनी मतं मांडली आणि तो 70 आणि 30% फॉर्म्युला त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात आलेला नाही. परंतु जरी आपल्याला असं वाटत असेल की तो 70-30चा फॉर्म्युला जावडेकरांनी दिलेला तो मागे पडलेला आहे आणि आता स्वायत्ततेचा प्रश्न नाही, तर आता प्रामुख्यानं सर्वात महत्त्वपूर्ण भर या डॉक्युमेंट्समध्ये देण्यात आलेली आहे ती म्हणजे आम्ही या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्सला स्वायत्तता प्रदान करणार आहोत. जो चौथा मुद्दा या ठिकाणी त्यांनी म्हटलेला आहे तो म्हणजे फेक कॉलेजेस. त्यांचं म्हणणं आहे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेक कॉलेजेस चाललेली आहेत आणि ही फेक कॉलेजेस किती आहेत. आता हा जर आकडा 40,000 किंवा त्याच्यावरती असेल संपूर्ण भारतभरातल्या कॉलेजेसचा, तर त्यांचं म्हणणं आहे की ही जी फेक कॉलेजेस चाललेली आहे हे सरकारवरती बर्डन आहे. सरकार त्यांच्यावरती पैसा लावतो किंवा त्यांचं जे एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यांची संपूर्ण संपत्ती असेल, ही उपयोगाची नाही. आणि ही जी बनावट नकली कॉलेजेस आहेत, ही नकली कॉलेजेस ही उच्च शिक्षण संस्था विकसित करण्याकरता सर्वात मोठा अडथळा. म्हणजे वरची जी आहे फ्रॅगमेंटेशन, अर्ली स्पेशलायझेशन, लॅक ऑफ ऑटोनॉमी आणि त्याच्यासोबतच फेक कॉलेजेस,
हा एक महत्त्वपूर्ण अडचण आहे भारतीय उच्च शिक्षणातील. आणि शेवटचा जो महत्त्वपूर्ण त्यांनी मुद्दा सांगितला, लॅक ऑफ लिडरशिप, की नेतृत्वाचा अभाव आहे. शिक्षण संस्था, उच्च शिक्षण संस्था पुढे का जात नाही भारतातल्या? तर उच्च शिक्षण संस्था भारतातल्या पुढे यामुळे जात नाही कारण देर इज अ लॅक ऑफ लिडरशिप, नेतृत्वाचा अभाव आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की हे जर संपूर्ण बदलायचं असेल, ह्या संपूर्ण ज्या अडचणी आहेत या अडचणी दूर केल्या गेल्या पाहिजेत. आणि ह्या अडचणी दूर करण्याकरिता आम्ही नवीन पद्धतीची उच्च शिक्षण पद्धती, जी आम्ही आता अनुभवणार आहोत, 2020 मध्ये डॉक्युमेंट्स आलेलं आहे. इम्प्लिमेंटेशन हे कधी पण, म्हणजे क्वारंटाईनचा हा जो काळ संपल्यानंतर किंवा हे 2020 वर्षाच्या शेवटपर्यंत आपल्याला कदाचित ही नवीन उच्च शिक्षण पद्धती भारतामध्ये लागू झालेली दिसेल. यामध्ये आम्ही काय करणार, तर आम्ही बहुविद्याशाखीय पद्धती भारतामध्ये आणणार, मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन. आणि ती मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन कसं आणणार, तर ते लिबरल एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही भारतामध्ये इंट्रोड्यूस करणार आहोत. आणि हे विघटीकरण किंवा हा जो संपूर्णपणे उच्च शिक्षणामध्ये विकास करण्याकरिता काय पॉलिसी राबवणार आहोत, तर त्यामध्ये त्यांनी एक महत्त्वपूर्ण शब्द वापरलेला आहे, कॉन्सोलिडेशन, दृढीकरण. आम्ही शिक्षण संस्थेचं दृढीकरण करणार आहोत. म्हणजे वरती जे सांगण्यात आलेलं होतं की 40% कॉलेजेसमध्ये 20% कॉलेजेस, ज्या ठिकाणी 100 विद्यार्थी फक्त येतात, 40% कॉलेजेसचा जो रेशो सांगितलेला होता त्यांनी, या कॉलेजेसचं दृढीकरण करण्यात येणार आहे. या कॉलेजेसचं दृढीकरण करण्यात येणार आहे म्हणजे काय, तर ज्या कॉलेजेसमध्ये 40% मध्ये एकाच पद्धतीचं शिक्षण दिलं जातं, 20% कॉलेजेसमध्ये ज्या ठिकाणी फक्त 100 विद्यार्थी येतात, हजारो कॉलेजेसमध्ये ज्या ठिकाणी शिकवायला प्राध्यापक नाहीत, त्या संपूर्ण शिक्षण संस्थेचं, महाविद्यालयांचं दृढीकरण करण्यात येईल. आता दृढीकरण करण्यात येईल म्हणजे काय, दृढीकरण करण्यात येईल म्हणजे त्यांनी या मसुद्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की ती कॉलेजेस बंद करण्यात येतील. बंद करण्यात येऊन त्या विशिष्ट भागांमध्ये, एखाद्या विशिष्ट तालुक्यामध्ये जर 5 किंवा 10 कॉलेजेस असतील, तर ती 10 कॉलेजेस बंद करून त्याच्या माध्यमातून फक्त एकच कॉलेज चालवलं जाईल. आणि त्या संपूर्ण कॉलेजेसला त्या ठिकाणी मर्ज करण्यात येईल. आणि ही कॉलेजेस जेव्हा बंद केल्या जाईल, त्यावेळेस त्या कॉलेजेसच्या बिल्डिंग्सचं काय, तो परिसराचं काय, त्या जमिनीचं काय, तर त्यांनी या मसुद्यामध्ये आणि पॉलिसी डॉक्युमेंट्समध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्या कॉलेजेसची इमारत ही समाजोपयोगी कामाकरता वापरण्यात येईल. उदाहरणार्थ प्रौढ शिक्षण संस्था किंवा सार्वजनिक वाचनालयाकरता. म्हणजे जी कॉलेजेस आपण आपल्या अवतीभोवती शासनाच्या निर्णयामुळे किंवा सरकारी ध्येय धोरणामुळे आज आपण बंद पडण्याच्या अवस्थेत बघतोय, ती शिक्षण संस्थेची इमारत किंवा त्या शिक्षण संस्था या समाजोपयोगी कामाच्या लेबल खाली त्या बंद करून त्या ठिकाणी प्रौढ शिक्षण संस्था चालवण्यात येतील किंवा त्या ठिकाणी वाचनालय उभे करण्यात येईल. आता हे जे शिक्षण व्यवस्था या ठिकाणी या धोरणाच्या माध्यमातून इंट्रोड्यूस करण्यात येणार आहे, त्यामध्ये जे लिबरल एज्युकेशनच्या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. हे लिबरल एज्युकेशन सांगत असताना त्यांनी प्राचीन भारताचे दाखले दिलेले आहेत की भारतामध्ये 64 पद्धतीच्या कला होत्या आणि भारतामध्ये एकेकाळी हे लिबरल एज्युकेशन देण्यात येत होतं. हे लिबरल एज्युकेशनचं उदाहरण देत असताना ज्या कला आहेत त्या कला प्राचीन भारताच्या संस्कृत ग्रंथांमधून दाखवलेल्या आहेत, परंतु आदर्शवत विद्यापीठ सांगत असताना त्यांनी तक्षशिला आणि नालंदाचा उल्लेख केलेला आहे की भारतामधली महत्त्वपूर्ण कुठली विद्यापीठ होती तर ती तक्षशिला आणि नालंदा. परंतु तक्षशिला आणि नालंदाचा गौरवीकरण करत असताना तक्षशिला आणि नालंदा ही विद्यापीठ कुठल्या संघर्षातून उभी राहिली, कुठल्या लोकशाही संघर्षातून किंवा ब्राह्मणी शिक्षण व्यवस्थेच्या मक्तेदारीच्या विरोधात संघर्ष करत लोकशाही पद्धतीचं शिक्षण देणारी एक व्यवस्था म्हणून, इन्स्टिट्यूशन म्हणून कशी उभी राहिली याचा इतिहास न जाणून घेता आमची आदर्शवत विद्यापीठ ही नालंदा आणि तक्षशिला आहे एवढा काही ठिकाणी उल्लेख करत त्यांनी लिबरल एज्युकेशनच्या संदर्भामध्ये संपूर्ण दाखले हे ब्राह्मणी ग्रंथातून घेतलेले आहेत. आता दुसरा महत्त्वपूर्ण प्रश्न, जेव्हा आपण लिबरल एज्युकेशनच्या संदर्भामध्ये चर्चा करतो त्यावेळेस हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की लिबरलचा अर्थ या ठिकाणी त्यांनी काय घेतलेला आहे. लिबरलचा अर्थ त्यांनी व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये घेतलेला आहे. परंतु आम्हाला सर्वांना माहीत आहे की लिबरल एज्युकेशनची जी कन्सेप्ट आहे ही
पाश्चिमात्य देशांमधून भारतामध्ये आलेली आहे. ही एक आधुनिक कल्पना आहे की लिबरल एज्युकेशन कशा पद्धतीने देण्यात यावं. परंतु पाश्चिमात्य देशांनी या लिबरल एज्युकेशनला कशा पद्धतीने समोर आणलं किंवा विकसित केलं याच्या संदर्भामध्ये कुठेच चर्चा या डॉक्युमेंट्समध्ये करण्यात आलेली नाही. त्या लिबरलचा अर्थ हा वेगळा असू शकतो. आपण तो भांडवलशाहीच्या संदर्भात, सामंतशाहीच्या संदर्भात, उदारमतवादाच्या संदर्भामध्ये त्या लिबरल एज्युकेशनचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो. परंतु हा आधुनिक अर्थ न समजून घेता त्यांनी त्याचा प्राचीन भारताच्या वैदिक परंपरेशी त्याचा संबंध जोडून त्यांनी लिबरल एज्युकेशनच्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि हा लिबरल एज्युकेशन त्यांनी एम्प्लॉयबिलिटी, रोजगारभिमुखता, व्यावसायिक शिक्षण, विषय निवड, अभ्यासक्रमातील लवचिकता, कॉलेज स्वायत्तता आणि वेगवेगळ्या कोर्सेसची निवड करणे या संदर्भामध्ये या लिबरल एज्युकेशनचा अर्थ लावलेला आहे. की लिबरल एज्युकेशन म्हणजे कुठलं असणार, तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मुभा असणार आहे की त्यांनी कुठले कोर्सेस घ्यावे. त्यांना रोजगार निवडण्याच्या संदर्भातले ऑप्शन्स आम्ही या शिक्षण पद्धतीतून उभे करणार आहोत. कुठला व्यवसाय विद्यार्थ्यांना निवडायचा, जी विद्यार्थी 12वी पास झालेली असतात. म्हणजे बिजेकर सरांनी त्यांच्या लेक्चरमध्ये सांगितलं, जे अनिल सदगोपाल हे नेहमी त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगत असतात, एक फार महत्त्वपूर्ण शिक्षण तज्ज्ञ आहेत. ते असे नेहमी सांगत असतात की भारतामध्ये शिक्षणात कुठल्याच पद्धतीची गळती नसते. जी गळती आपण हा शब्द वापरतो ड्रॉपआउट्स, की मुलं ही शाळा शिकत असताना 12वी पर्यंत आपल्याला ड्रॉपआउट्स होताना दिसतात. अनिल सदगोपाल यांचं म्हणणं आहे की भारतामध्ये अशा पद्धतीचा ड्रॉपआउट्स होत नाही, तर त्या ठिकाणी पुश आउट असतो. भारतामधली अशी शिक्षण पद्धती अशा पद्धतीने उभी करण्यात आलेली आहे की या देशातील बहुजन समाजातील मुलांना, मुलींना शिक्षणातून हद्दपार केल्या जातं. आता हा हद्दपार करण्याचा कार्यक्रम जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये प्राथमिक शिक्षणात, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकमध्ये चाललेला असताना काही विद्यार्थी, जी 10% फक्त विद्यार्थी बहुजन समाजातील आणि धार्मिक अल्पसंख्याकांमधली जी हायर एज्युकेशनमध्ये जातात, त्या विद्यार्थ्यांचं काय करायचं. कारण एका साईडला हा संपूर्ण ड्राफ्ट चर्चा करत असताना ते सांगतायत की 21व्या शतकाला जी गरज आहे त्या गरजेनुसार आम्ही हे शिक्षण देत आहोत. ती गरज कुठली आहे, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही औद्योगिक क्रांतीची गरज आहे. त्याला त्यांनी चौथी औद्योगिक क्रांती म्हटलेलं आहे. आणि जी भांडवली गरज आहे, कारण भारतामध्ये जर विविध उद्योगधंदे, व्यापार किंवा विविध कंपन्यांना जर भारतात बोलवायचं असेल तर भारतामध्ये जर हे संपूर्ण पद्धतीच्या जर कारखाने भारतामध्ये येत असतील तर त्या संदर्भात एक कामगार वर्ग किंवा मजूर उभा करणे हा महत्त्वपूर्ण आहे. परंतु तो अकुशल जर कामगार असेल तर या भांडवली कंपन्या, मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्या मल्टीनॅशनल कंपन्या भारतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे या मल्टीनॅशनल कंपन्या किंवा या भांडवली कंपन्या, ज्या भांडवली कंपन्यांचा दबाव ते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड पासून असेल. आपण जर बिजेकर सरांचं मागचं व्याख्यान ऐकलं असेल तर त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं होतं की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहे यांचा भारतावरती कशा पद्धतीचा दबाव आहे की त्यांनी भारतीय शिक्षण संस्था या प्रायव्हेटायझेशन करता, त्याच्या बाजारीकरणाकरता या इतर देशांकरता खुल्या कराव्या. आता हे करत असताना हे जे शिक्षण आहे हे शिक्षण हे व्यवसायभिमुख व्हावं. म्हणजेच काय, तर ह्या लिबरल एज्युकेशनचा अर्थ आहे की मुलांना कुठला व्यवसाय निवडायचा आहे ते व्यवसाय निवडण्याच्या त्यांना मुभा असावी. म्हणजे जो शिक्षणाचा जो फुले आंबेडकरी आशय आपण नेहमी चर्चा करत असतो की फुले आंबेडकरांनी किंवा जगातल्या महत्त्वपूर्ण विचारवंतांनी शिक्षणाचा अर्थ हा एक मानवी विकासाकरिता, मानवी मूल्यांच्या विकासाकरता, सामाजिक विकासाकरता त्या ठिकाणी त्यांनी तो संदर्भ जोडलेला आहे की एकूणच समाजाचा विकास होणे, त्याचा सामाजिक विकास होणे हा जो एक संदर्भ जोडलेला आहे तो संदर्भ बाजूला करून शिक्षणाचा संदर्भ हा फक्त रोजगाराकरता, पोट भरण्यापुरता या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे. म्हणून या ठिकाणी लिबरल एज्युकेशनचा संदर्भ हा मार्केट रिलेव्हन्सशी केलेला आहे, प्रोडक्टिव्हिटीशी केलेला आहे आणि कॉर्पोरेट एफिशियन्सीशी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून हे जे लिबरल एज्युकेशन आहे हे लिबरल एज्युकेशन महत्त्वपूर्ण आहे आणि त्या माध्यमातून आम्ही फार मोठा एक रोजगार भारतामध्ये उभा करणार आहोत. या पद्धतीचं विश्लेषण या संपूर्ण ड्राफ्टमध्ये त्यांनी केलेलं आहे. हे करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की
आता हे लिबरल एज्युकेशन जे राहणार आहे ते मल्टी डिसिप्लिनरी राहणार आहे. तुम्ही आपण अंडर ग्रॅज्युएशनमध्ये जी मुलं ॲडमिशन घेतील त्यांना एका पद्धतीचं शिक्षण न देता त्यांना आता जर बी एच्या लेवलवरती कोणी विद्यार्थ्यांनी जर इतिहास हा विषय घेतलेला असेल तर त्याला इतिहास विषयासोबत भौतिकशास्त्र शिकावं लागेल, त्याला स्टॅटिस्टिक्स शिकावं लागेल आणि त्याला संगीत शिकावं लागेल. परंतु आपल्याला ही गोष्ट महत्त्वपूर्ण लक्षात ठेवावी लागेल की सामाजिक शास्त्रांच्या विषयासोबत भौतिकशास्त्र, स्टॅटिस्टिक, गणित आणि संगीत शिकण्याचा जो आग्रह त्यांनी धरलेला आहे तो आग्रह त्यांनी सायन्स विषयाच्या संदर्भात धरलेला नाही. म्हणजे भारतामधल्या पुरोगामी विचारांचा एक अट्टहास सुद्धा राहिलेला आहे की ज्या टेक्निकल एज्युकेशन असतं, सायन्स एज्युकेशन असतं, त्या सायन्स एज्युकेशनमध्ये सामाजिक शास्त्रांचा अंतर्भाव हा प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने असावा, जेणेकरून त्या सायन्सला किंवा टेक्निकल एज्युकेशनला मानवीय चेहरा मिळावा. ह्या पद्धतीचं एक सामाजिक शास्त्राचं शिक्षण हे सायन्स फॅकल्टीमध्ये किंवा सायन्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यावा असा विचार होता आणि राहिलेला आहे. परंतु या ठिकाणी सामाजिक शास्त्र शिकवत असताना त्यांनी मेजर आणि मायनर अशी कोर्सेस सांगितलेले आहेत. मेजर म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही इतिहास विषय शिकत असताना, इतिहास आणि समाजशास्त्र विषय शिकत असताना तुम्हाला स्टॅटिस्टिक आणि गणित शिकावं लागेल. म्हणजे उद्या हा विद्यार्थी, या विद्यार्थ्याला म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी स्टेजेस ठेवलेले आहेत. ही एक 4 वर्षाची डिग्री त्यांनी ठेवलेली आहे. 4 वर्षाची डिग्री आहे, 3 वर्षाची डिग्री आहे, 2 वर्षाचा डिप्लोमा आहे आणि 1 वर्षाचा डिप्लोमा आहे. 12वी नंतर एखाद्या विद्यार्थ्यांनी जर एका वर्षानंतर असं ठरवलं की मला पुढचं शिक्षण घ्यायचं नाही तर त्याला डिप्लोमा सर्टिफिकेट देण्यात येईल. जर त्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षानंतर जर शिक्षण सोडलं तर त्याला ॲडव्हान्स डिप्लोमा दिला जाईल. जर त्यांनी 3 वर्षानंतर शिक्षण सोडलं की मला 3च वर्ष शिकायचं आहे तर त्याला डिग्री दिल्या जाईल. आणि 4 वर्षानंतर जर त्यांनी शिक्षण सोडलं तर त्याला मल्टी डिसिप्लिनरी डिग्री दिली जाईल. म्हणजे त्यांनी हा शब्द वापरलेला आहे मल्टिपल एक्झिट, म्हणजे बाहेर निघण्याचे विविध पर्याय. आता हे बाहेर निघण्याची विविध पर्याय सांगत असताना त्यांनी सांगितलं की ही बहुविद्याशाखीय मल्टी डिसिप्लिनरी या ठिकाणी कशासाठी, तर ही मुलं रोजगारभिमुख असावी. उद्या जर ही मार्केटमध्ये गेली किंवा जी विविध रोजगारांच्या संधी असतात त्या संधी शोधण्याकरता ही मुलं जेव्हा बाहेर निघतील तेव्हा त्यांना या विविध कलांचं ज्ञान अवगत असावं. म्हणजे उदाहरणार्थ तो मुलगा जर एखाद्या कारखान्यामध्ये एखाद्या छोट्या कामाकरता गेला तर त्याला गणित यावं, त्याला पेंचीस कशाला म्हणतात, पेचकस कशाला म्हणतात हे त्याला समजावं, इथपर्यंत बेसिक ज्ञान यावं, ही त्यामागची भूमिका आहे. म्हणजे शिक्षणाचा संबंध जो ज्ञानाशी असतो, सामाजिक वास्तव समजून घेण्याकरता असतो, एकूणच समाज समजून घेण्याकरता असतो, तो संपूर्ण आशय बाजूला करून या ठिकाणी या लिबरल एज्युकेशनचा जो आशय आहे तो म्हणजे की तुम्हाला जर असं वाटलं की 1 वर्षाचं शिक्षण घ्यायचं आणि बाहेर निघायचं तर तुम्ही बाहेर निघू शकता. परंतु तुम्ही बाहेर निघत असताना असं म्हणू शकत नाही की मला शिक्षण मिळालं नाही. या अगोदर 3 वर्षाची शिक्षणाची 3 वर्षाची डिग्री घेत असताना एखादा विद्यार्थी जर 2 वर्षानंतर बाहेर निघला असेल किंवा तो शिक्षणातून बाहेर गेलेला असेल तर आपण हे म्हणू शकत होतो की याला शिक्षण मिळालं नाही किंवा याचं शिक्षण पूर्ण झालं नाही किंवा शासनाने किंवा सरकारने याला शिक्षण दिलेलं नाही किंवा तशी पद्धती त्या पद्धतीचं शिक्षण प्रोव्हाइड केलेलं नाही. परंतु या ठिकाणी मल्टिपल एक्झिटच्या नावाखाली तुम्ही त्या विद्यार्थ्यांना हकालपट्टी हा शब्द न करता त्याला ऑप्शन दिलेले आहे की जो विद्यार्थी पहिल्या वर्षी त्यांनी जर कारपेंट्री शिकलेली असेल तर तो पहिल्या वर्षी कारपेंट्री शिकून तो पटकन बाहेर निघेल. आणि ह्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये हे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन आणि लिबरल एज्युकेशन देत असताना त्यामधली 50% कॉलेजेस ही व्होकेशनल कॉलेजेस झालेली पाहिजे. आणि ही जी व्होकेशनल कॉलेजेस आहे ही मेनस्ट्रीम एज्युकेशन इन्स्टिट्यूशन पासून, मेनस्ट्रीम कॉलेज आणि युनिव्हर्सिटी पासून वेगळी नसावी. म्हणजे आज आपण जे बघतो की ITI असतात किंवा काही व्होकेशनल कॉलेजेस असतात ती स्वतंत्र असतात, तर त्यांचं म्हणणं आहे की आता ही व्होकेशनल कॉलेजेस ही वेगळी नसावी तर तो त्याचा हिस्सा असावा आणि ती 50% असावी. आणि ही कुठं देण्यात यावी, व्यावसायिक शिक्षण कुणाला आणि कुठल्या भागात देण्यात यावं, तर त्यांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने भर देण्यात यावी, तसेच आदिवासी भागामध्ये याचा प्रामुख्याने सुरुवात करण्यात यावी. म्हणजे ज्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये आणि आदिवासी भागाचा ज्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी बहुजनांची मुलं मोठ्या प्रमाणामध्ये ज्या
अशा उदासीन शिक्षण संस्थेमध्ये शिकत असतात, ज्या ठिकाणी नोकर भरती झालेली नाही, प्राध्यापक नाही, त्या ठिकाणी लायब्ररीज नसतात, त्या ठिकाणी इतर सुविधाच नसतात, त्या मेलेल्या अवस्थेत, त्या पडझड झालेल्या अवस्थेमध्ये ते शिक्षण घेत असतात, त्या ठिकाणी त्या मुलांना त्यांच्या लोकल गरजेनुसार त्यांना व्यावसायिक शिक्षण द्या, असं या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचे आई वडील जर बांबूचं काम करत असतील, ताटवे बनवण्याचं काम करत असतील, सुतारीचं काम करत असतील, वेल्डिंगचं काम करत असतील, किंवा जो काही पॅरेंटल ऑक्युपेशन असेल ते पॅरेंटल व्यवसाय त्या मुलांना शिकवावं. म्हणून या संदर्भामध्ये अनिल सतगोपाल सरांनी 1-2 वर्ष अगोदर एक स्किल इंडिया और डिस्किल इंडिया याच्या संदर्भामध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं, आणि त्यांनी असं आर्ग्यू केलं होतं त्या आर्टिकलमध्ये की या व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून, किंवा त्यांनी स्किल इंडियाच्या संदर्भामध्ये मांडलं होतं, त्या स्किल इंडियाच्या माध्यमातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या जातीगत व्यवसायामध्ये ढकलण्याची ही संपूर्णपणे रचना काम करते. म्हणून या ठिकाणी आपण जो शब्द वापरतोय की हा पुश आउट आहे, हा पुश आउट आपल्याला समजून घ्यावा लागेल की पुश आउट म्हणजे काय, एक्झिट, मल्टिपल एक्झिट पॉइंट्स म्हणजे काय. तर एक्झिट जे मल्टिपल एक्झिट्स आहे की तुम्हाला लवकरात लवकर शिक्षणाचा जो एक मोठा अर्थ आहे, जो गंभीर अर्थ आहे, तो मोठा अर्थ बाजूला सारून शिक्षणाचा एकूणच ज्ञानाशी, मुक्तीशी, समाज मुक्तीशी, किंवा एकूणच समाज बदलाशी जो अर्थ जुडलेला होता जगभरातल्या मोठमोठ्या विचारवंतांनी जो लावलेला आहे, बाबासाहेबांनी किंवा महात्मा फुलेंनी त्याच्या संदर्भातलं जे ज्ञान आणि मुक्तीच्या संदर्भातलं जे एक तत्वज्ञान उभं केलेलं आहे, त्याचे अर्थ बाजूला करून या लिबरल एज्युकेशनचा जो आशय आहे तो आहे की मुलांना शिक्षणातून बाहेर करणं. आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की मुलांना फक्त शिक्षणातून हद्दपार करायचं आहे का, तर या शिक्षण धोरणाच्या माध्यमातून संपूर्णपणे हद्दपार करायचं नाही. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणतोय, तर हे शिक्षण धोरण जे आहे हे ब्राह्मणी मूल्य व्यवस्था आणि भांडवली मूल्य व्यवस्थेची हातमिळवणी आहे. ही ब्राह्मणी आणि भांडवली मूल्य व्यवस्थेची हातमिळवणी कशा पद्धतीची आहे, तर आपल्याला माहित आहे की ब्राह्मणी व्यवस्थेने बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला आहे. परंतु या भांडवली रचनेमध्ये ज्या पद्धतीचा सेवा देणारा घटक उभा करायचा आहे, तो सेवा देणारा घटक या देशातील ब्राह्मणी सांस्कृतिक मूल्य व्यवस्थेच्या रचनेतच घडवला जाऊ शकतो, हे ब्राह्मणी भांडवली व्यवस्थेला कळलेलं आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी जातीगत व्यवसायावरती भर दिलेला आहे, आणि त्या जातीगत व्यवसायामध्ये ट्रेन करून त्या मुलांना पॅरेंटल ऑक्युपेशन मध्ये टर्न करावं, या पद्धतीची या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. आता या पद्धतीचं ज्या पद्धतीने त्यांना स्पेशलायझेशनकडे या लिबरल एज्युकेशनच्या माध्यमातून घेऊन जाणार आहेत, त्या ठिकाणी 3 पद्धतीच्या स्टेजेस शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत की आम्ही हे जे लिबरल एज्युकेशन सुरू करणार आहोत, याच्यामध्ये आता 3 पद्धतीचे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन राहणार आहे. पहिलं जे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन राहणार आहे ते फक्त रिसर्च संदर्भात असणार. त्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्समध्ये फक्त रिसर्च होणार. आणि या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण लक्षात ठेवण्यासारखं आहे की जेव्हा जेव्हा त्यांनी आधुनिक भारतातल्या या सध्याच्या ज्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा त्यांनी काही दाखले दिले की ही बेस्ट इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यावेळेस त्यांनी फक्त IIT आणि IIMsचे दाखले दिलेले आहेत. त्यांनी JNU जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी किंवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांची दाखले दिलेली नाही. एका बाजूला ते लिबरल एज्युकेशनचा उल्लेख करतायत, एका बाजूला ते सांगतायत की आम्हाला सोशल सायन्सेस सुद्धा शिकवायचं आहे, सायन्सेसच्या मुलांना सुद्धा काही प्रमाणामध्ये सोशल सायन्सेस समजल्या गेलं पाहिजे. परंतु हे सांगत असताना JNU, टाटा इन्स्टिट्यूट, TISS असेल, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी असतील आणि इतर इन्स्टिट्यूट असेल, जी सोशल सायन्सेसमध्ये महत्त्वपूर्ण इन्स्टिट्यूट आहे, त्याच्या संदर्भामधला कुठलाच उल्लेख या ठिकाणी ते करत नाही. मग त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी पहिल्या 3 स्तरामध्ये ही शैक्षणिक संस्था राहतील. पहिल्या स्तरामधली जी शैक्षणिक संस्था राहील ती फक्त संशोधनाच्या संदर्भामध्ये काम करेल. दुसऱ्या लेवलची जी शिक्षण संस्था असेल, ज्याला हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन म्हटलेलं आहे, त्या संस्था ह्या संशोधन आणि टीचिंग या संदर्भामधलं काम करतील. आणि तिसऱ्या स्तरामधली जी शिक्षण संस्था असेल ती फक्त डिग्री आणि डिप्लोमा देण्याचे काम करतील. आता यांनी या ठिकाणी विविध टार्गेट्स ठेवलेले आहेत, जी आपण सुरुवातीला चर्चा केलेली आहेत की जी भारतामधली 40% कॉलेजेस आहेत जी एकल पद्धतीने शिकवतात, 20% कॉलेजेस आहे की ज्याच्यामध्ये 100पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, आणि हजारो, त्याच्या व्यतिरिक्त त्याला शब्द त्यांनी वापरलेला हजारो कॉलेजेस आहेत किंवा विद्यापीठ असू शकतील.
त्या ठिकाणी त्या कॉलेजेसची जी अवस्था झालेली आहे, ह्या कॉलेजेसला आता आपला दर्जा उंचवायचा आहे. त्यांनी टार्गेट्स दिलेले आहेत. काय टार्गेट्स दिलेले आहेत? तर त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या 2025 आणि 30 पर्यंत आताच्या अस्तित्वात असणाऱ्या कॉलेज आणि विद्यापीठांना आपला या 3 कॅटेगरीमध्ये स्तर उंचवायचा आहे. आणि जी महाविद्यालये आणि विद्यापीठं येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये आपला स्तर उंचवणार नाही 2032 पर्यंत, ती महाविद्यालय किंवा इन्स्टिट्यूशन ही बंद केल्या जाते, असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आणि हे करत असताना त्यांना त्यांचा स्तर उंचवत असताना त्यांना ज्या पद्धतीचं अनुदान सरकारकडून मिळत होतं ते अनुदान बंद केल्या जाणार नाही, अशा पद्धतीचं स्पष्ट त्या ठिकाणी मांडणी करण्यात आली. त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्या पद्धतीचा फंड देणार नाही. पण त्या ठिकाणी त्यांनी असंही सांगितलेलं आहे की जर त्या कॉलेजला आपला आणखी विकास करायचा असेल तर ते स्वतःचा फंड उभा करू शकतात, स्वतःचं फायनान्स त्या ठिकाणी उभं करू शकतात. आणि हे करत असताना त्यांनी कॉलेज लेवलला काही महत्त्वपूर्ण अधिकार देण्याची त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे किंवा अधिकार बहाल करणार आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की या कॉलेजेसला, जी भारतातली सध्याची कॉलेजेस आहेत, त्यांना 3 पद्धतीचे अधिकार देण्यात येतील. एक म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी, सेकंड अकॅडमिक ऑटोनॉमी आणि थर्ड फायनान्शियल ऑटोनॉमी. आता यानंतर जेव्हा हे धोरण भारतामध्ये लागू होईल, त्यानंतर प्रत्येक कॉलेजेसला आणि विद्यापीठांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी, अकॅडमिक ऑटोनॉमी आणि इव्हेंच्युअली फायनान्शियल ऑटोनॉमी ही देण्यात येणार आहे. या कॉलेजेसला जेव्हा ऑटोनॉमी देण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, तेव्हा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की भारतामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये कुठलंच कॉलेज हे विद्यापीठाशी संलग्नित राहणार नाही. प्रत्येक कॉलेजला आणि विद्यापीठांना स्वायत्त व्हावं लागेल किंवा त्यांना मर्ज व्हावं लागेल. जी कॉलेजेस स्वायत्त होणार नाहीत किंवा या कॅटेगरीजमध्ये स्वतःची उंची वाढवणार नाहीत, दर्जा वाढवणार नाहीत, ती कॉलेजेस बंद होणार आहेत. प्रश्न या ठिकाणी असा आहे महत्त्वपूर्ण की या अगोदर भारतामधली जी अनुदानित कॉलेजेस बंद होण्याच्या अवस्थेत होती किंवा जी बंद झालेली होती, त्या संदर्भामध्ये भारतीय म्हणजे लोकांमध्ये एक नाराजी होती. त्याबद्दल लोक बोलत होते की सरकारच्या ध्येय धोरणामुळे ही कॉलेजेस बंद पडली, सरकारने व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे ही इन्स्टिट्यूशन्स बंद पडली. या संदर्भातला आक्षेप घेण्याची मुभा लोकांपुढे होती, लोकांजवळ होती. परंतु या नवीन ध्येय धोरणानुसार आता सरकार हे म्हणू शकतं की आम्ही तुम्हाला एक संधी दिली होती की तुमचा स्तर उंचवा, परंतु त्या कॉलेजेसने किंवा महाविद्यालयांनी त्यांचा स्तर उंचवला नाही म्हणून आम्ही ती कॉलेजेस बंद केली. याचा अर्थच असा की यापुढे जर कॉलेजेस बंद होत असतील तर सरकार संपूर्णपणे त्या शिक्षण संस्थांना किंवा जी शिक्षण संस्था चालवणारी जी लिडरशिप्स आहे, ती शिक्षण संस्था चालक असतील त्यांना जबाबदार धरतील आणि संपूर्णपणे जी जबाबदारी आहे ती त्या शिक्षण संस्थेवर टाकल्या जाईल. ती जबाबदारी सरकारची राहणार नाही आणि या माध्यमातून सरकारला ती कॉलेजेस विद्यापीठं बंद करणे त्या ठिकाणी सोपं जाईल. या ठिकाणी या कॉलेजेसला आपला स्तर उंचवण्याकरता जी ऑटोनॉमी त्यांनी बहाल केलेली आहे त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी त्यांनी म्हटलेलं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमीच्या अंतर्गत त्यांना रिक्रुटमेंट करण्याचे, पदभरती करण्याचे संपूर्ण अधिकार दिले जाते. आणि हे पदभरती करत असताना या ठिकाणी शिक्षक असतील किंवा शिक्षकतर कर्मचारी असतील, या संदर्भामध्ये कशा पद्धतीने कर्मचारी भरती करावे, शिक्षक भरती करावे, या संदर्भातले संपूर्ण अधिकार, प्रशासकीय अधिकार हे संपूर्णपणे त्या कॉलेजेसला राहतील. त्या ठिकाणी आरक्षणाचा उल्लेख कुठेच करण्यात आलेला नाही की त्या ठिकाणी बहुजन समाजातील किंवा जे सोशली डिप्राइव्ड क्लासेस आहेत, SC ST OBC रिलिजियस मायनॉरिटीज, यांच्या संदर्भामध्ये काय रिझर्वेशन महिलांच्या संदर्भामध्ये राहील या संदर्भामध्ये त्या ठिकाणी कुठेच उल्लेख करण्यात आलेला नाही. तर त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की त्या कॉलेजेसमध्ये, विद्यापीठामध्ये मेरिटच्या बेसिसवरती त्या ठिकाणी त्यांच्या नियुक्त्या होतील. आणि
ज्या प्राध्यापकांच्या नियुक्त्या त्या त्या कॉलेजेसमध्ये किंवा विद्यापीठात होतील त्या प्राध्यापकांचे इन्क्रिमेंट्स, त्यांचे प्रमोशन्स आणि त्यांचा टेन्युअर हा मेरिट बेसिसवरती असेल. आता एखाद्या प्राध्यापकाला त्या ठिकाणी जर नोकरी लागली, परमनंट नोकरी, ज्या टर्म्समध्ये आपण त्या नोकरीला समजून घेत असतो की आमची ही नोकरी परमनंट नोकरी आहे आणि ती दीर्घकाळापर्यंत चालते, या नवीन धोरणानुसार तसं राहणार नाही. जो टेन्युअर सुद्धा ठरणार आहे तो मेरिट बेसिसवरती ठरणार आहे आणि मेरिट काय राहणार आहे या संदर्भातली स्पष्टता नाही. प्रमोशन एका ग्रेड पासून दुसऱ्या ग्रेडमध्ये होत होतं 6,000, 7,000, 8,000, 9,000 आणि 10,000 पर्यंत विविध स्तरांमध्ये जे प्रमोशन अपरिहार्य होतं की ज्या पद्धतीचं प्रमोशन ह्या प्राध्यापकांना मिळत होतं विविध कॅटेगरीमधून आलेल्या लोकांना सुद्धा, त्यांना ते प्रमोशन आता फक्त मेरिट बेसिसवरती मिळणार आहे. इन्क्रिमेंट्स आणि प्रमोशन सुद्धा आपण प्रमोशनच्या संदर्भामध्ये बघितलेलं आहे की सुप्रीम कोर्टापासून विविध जे निर्णय आलेले आहेत की त्या ठिकाणी असे जजमेंट आलेले आहेत की प्रमोशनमध्ये रिझर्वेशन नसावं आणि या पॉलिसीमध्ये क्लिअर असं म्हणण्यात आलेलं आहे की जे प्रमोशन सुद्धा असेल ते मेरिट बेसिसवरती. आज महाराष्ट्रामध्ये आणि आपण भारतामधली अवस्था पाहतोय की जे संस्था चालक आहेत त्यांना जेव्हा या पद्धतीची प्रशासकीय स्वायत्तता मिळणार त्यावेळेस नोकर भरती कशा पद्धतीने होणार. दुसरी जी ऑटोनॉमी त्या कॉलेजला देण्यात येणार आहे ती म्हणजे अकॅडमिकच्या संदर्भामध्ये, म्हणजे जो करिक्युलम आहे की कशा पद्धतीचं शिकवल्या जाणार, कशा पद्धतीची एकूण शिकवण्याची पद्धती चालणार आहे याच्या संदर्भातले संपूर्ण स्ट्रक्चर उभं करण्याचे जे अधिकार आहेत ते या कॉलेजेसला राहतील. तसंच सिलेबस हा कशा पद्धतीचा राहणार आहे आणि सिलेबस कसा फ्रेम करायचा, काही गाईडलाईन या नॅशनल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनकडून येतील, परंतु त्यांना संपूर्णपणे मुभा राहतील की त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा सिलेबस ठरवा. आपण बघितलेलं आहे की विविध विद्यापीठामध्ये कॉलेजेसमध्ये कशा पद्धतीने इतिहास, इव्हन सामाजिक शास्त्रांच्या विषयामध्ये किंवा इतर विषयांच्या संदर्भामध्ये जेव्हा सिलेबसच्या संदर्भामध्ये जेव्हा आखणी करण्यात येते त्यावेळेस त्यामध्ये राजकीय हितसंबंध कसे समोर येत असतात. आणि ह्या ठिकाणी त्या प्रत्येक कॉलेजला ही अकॅडमिक स्वायत्तता, अकॅडमिक ऑटोनॉमी राहणार आहे की त्यांनी तो सिलेबस आणि करिक्युलम डिझाईन करावा. आणि तिसरा जो महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तो म्हणजे फायनान्शियल ऑटोनॉमीचा, आणि हा फार विघातक आहे. म्हणजे या पहिल्या अगोदरच्या दोन विघातकच आहेत, त्याच्यासोबत हा एक महत्त्वपूर्ण विघातक एक ऑटोनॉमी किंवा एक त्या ठिकाणचे अधिकार त्या कॉलेजेसला देण्यात येणार आहेत की त्या कॉलेजेसनी डिसाईड करावं की त्या कॉलेजेसची फी किती असावी. एखाद्या विशिष्ट कोर्समध्ये विद्यार्थी ऍडमिशन घेत असताना त्या कॉलेजेसने आपला फंड आपल्या पद्धतीने उभा करावा आणि तो फंड उभा करत असताना त्यांनी त्याला आवश्यक गरजेनुसार त्यांनी त्याची फीस ठरवावी, कारण त्या कॉलेजेसला आपला स्तर उंचवायचा आहे, त्याच्यानुसार त्यांनी कोर्सेसची फीस ठरवायची. आणि लिबरल एज्युकेशनच्या बहुविद्या शाखीय पद्धतीच्या आधारे त्यांना हे सुद्धा ठरवायचं आहे की कुठले कोर्सेस त्यांना इंट्रोड्यूस करायचे आहे, कुठल्या कोर्सेसला प्राधान्य द्यायचे, कुठल्या कोर्सेसला प्राधान्य द्यायचं नाही. आणि हे करत असताना ते फिलंथ्रॉपी, परोपकार पद्धतीच्या माध्यमातून इतर प्रायव्हेट संस्थांकडून सुद्धा अनुदान किंवा त्या ठिकाणी आर्थिक मदत मिळवू शकतात. आता हा आर्थिक मदत मिळवण्याचा हा जो ढाचा आहे हा कशा पद्धतीचा आकृतीबंध आहे, तर या माध्यमातून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप भारतामध्ये सुरू होणार आहे. म्हणजे आतापर्यंत जी कॉलेजेस सरळ पद्धतीने प्रायव्हेट कॉलेजेस म्हणून उभी राहिलेली होती, ती मेडिकल कॉलेजेस असेल, इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील किंवा काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन ज्या ठिकाणी सोशल सायन्सेस सुद्धा शिकवल्या जात होती, आता तसं न होता जी ऑलरेडी गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यामध्ये प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन एमओईच्या माध्यमातून सोबत येतील आणि त्या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवतील. म्हणजे उदाहरणार्थ एखादं विद्यापीठ किंवा कॉलेज हे आदिवासी भागात असेल तर त्या आदिवासी भागामध्ये जेव्हा त्या प्रायव्हेट संस्थेला शिरकाव करण्याचा एक सरळ मार्ग नाही, त्यावेळेस त्या अनुदानित कॉलेजेसच्या माध्यमातून त्या भागामध्ये त्यांना त्यांच्या भांडवली उद्योगधंद्यांना किंवा त्यांना ज्या पद्धतीचा रोजगार उभा करायचा आहे, सेवा देणारा एक मजूर घटक उभा करायचा आहे, त्या पद्धतीचे शिक्षणातील अभ्यासक्रम त्या ठिकाणी लागू होतील. म्हणजे या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या संदर्भामध्ये त्यांनी सरळ त्या ठिकाणी मार्ग मोकळे केलेले आहेत. या ड्राफ्टमध्ये असंही म्हणण्यात आलेलं आहे की शिक्षणाचं आम्ही बाजारीकरण करणार नाही, परंतु या संपूर्ण ड्राफ्टमध्ये आपल्याला दिसतं की शिक्षणाचं संपूर्णपणे बाजारीकरण होत आहे. आणि हे बाजारीकरण होत असताना
ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना तयार करण्याची या ठिकाणी भाषा केलेली आहे की लिबरल एज्युकेशन देऊन त्या विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख करायचं, याचा संपूर्ण संबंध हा स्किल इंडियाशी लावलेला आहे. ज्या स्किल इंडियाच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे की मुलांना एका विशिष्ट व्यवसायामध्ये ट्रेन करायचं आणि ट्रेन करून त्यांना लवकरात लवकर रोजगार निर्मितीकडे किंवा रोजगार मिळवण्याकरिता त्यांना तयार करायचं. या पद्धतीची जी एक इन्फॉर्मल पद्धतीचं एक ट्रेनिंग भारतामध्ये दिल्या जात होतं किंवा त्या पद्धतीचा एक कार्यक्रम राबवला जात होतं, आता ते फॉर्मल पद्धतीने एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये राबवल्या जाणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण ज्या अनुदानित शिक्षण संस्था होत्या त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीचं एक लार्जर स्केलमध्ये 50% विद्यार्थ्यांना, भारतातल्या एकूणच शिकणाऱ्या 50% विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाकडे वळवण्याचा जे एक पॉलिसीच्या लेवलवरती जी एक रचना आतापर्यंत आपण बघितलेली नव्हती, ती रचना यानंतर आपल्याला कार्य करताना दिसेल की ज्या ज्या गरजा भांडवली कंपन्यांच्या किंवा भांडवली व्यवस्थेची जी गरज आहे की ज्या पद्धतीने जो कामगार वर्ग, अचिकित्सक कामगार वर्ग निर्माण करायचा आहे की ज्याला सामाजिक शास्त्रांचं किंवा शिक्षण व्यवस्थेच्या मूल्यांचं किंवा त्याच्या सामाजिक वास्तवाचं न आकलन होता तो फक्त श्रम विकणारा आणि त्यातल्या त्यातही कमी मोबदल्यामध्ये श्रम विकणारा असा घटक निर्माण करायचा आहे. हा करण्याकरिता जी इनफॉर्मल पद्धतीने जी एक रचना कार्य करत होती त्याला त्यांनी फॉर्मल पद्धतीने भारतामध्ये आणलेलं आहे, आता आणणार आहेत या नवीन शिक्षण धोरणाच्या माध्यमातून. लिबरल एज्युकेशनचं गोष्ट करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सोशल सायन्सेसला सुद्धा प्रमोट करणार, परंतु सोशल सायन्सेसला प्रमोट करत असताना त्यांनी सोशल सायन्सेसला डायल्यूट करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की सोशल सायन्सेसमध्ये खास करून BA मध्ये शिकत असताना विद्यार्थी जेव्हा 3 वर्षांचा BA चा कोर्स कंप्लीट करतात त्यावेळेस सोशल सायन्सेसचं आकलन हे त्या जी अपेक्षा असते त्या पद्धतीचं आकलन त्या ठिकाणी संपूर्णपणे निर्माण झालेलं नसतं. त्याच्यामध्ये खूप मोठा प्रवास एक बाकी असतो की जो MA केल्यानंतर आणि पुढे त्याच्या संशोधनाच्या काळामध्ये त्या मुलांना ते सामाजिक शास्त्राच्या संदर्भामधलं आकलन येत असतं. परंतु या ठिकाणी आपल्याला हे जे संपूर्ण डायल्यूट केलेलं दिसतं की आता तुम्ही इतिहास आणि सामाजिक शास्त्रांच्या इतर विषयांसोबत इतर विषय शिकणार आहेत जे विषय तुम्हाला अपुऱ्या पद्धतीचं ज्ञान देणार आहे. म्हणजे इतिहासाच्या संदर्भातलं किंवा राज्यशास्त्र मानसशास्त्राच्या संदर्भातल्या विषयाचं जे एकूण शिकवणी आतापर्यंत चाललेली होती त्याला कट करून त्याच्यामध्ये आता स्टॅटिस्टिक्स शिकवल्या जाणार आणि गणित शिकवल्या जाणार. आणि ह्या सामाजिक शास्त्रांचा विचार करत असताना महत्वपूर्ण प्रश्न जो आहे तो समजून घेणे महत्वाचा आहे. तो म्हणजे की जी मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट्स किंवा जे इतर विषय भारतामध्ये शिकवल्या जात होते त्या विषयांचं काय झालं. उदाहरणार्थ स्त्री अभ्यास केंद्र होतं, दलित स्टडीज होत्या, सोशल एक्सक्लुजन आणि इन्क्लुजन सेंटर होतं, आंबेडकर चेअर होते, त्याच्यासोबत कल्चरल स्टडीज होत्या. या संस्थांचं काय, या एकूण सेंटर्सचं काय झालं. ज्या पद्धतीने आपण बघतोय की UGCने विमेन स्टडीज सेंटरचा फंड बंद केलेला आहे. जर तुम्ही लिबरल एज्युकेशनच्या संदर्भामध्ये जर आपण भाषा करत असू की हे लिबरल एज्युकेशन आहे आणि हे मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन आहे, बहुविद्याशाखीय एज्युकेशन आम्ही देतोय, तर मग बहुविद्याशाखीमध्ये स्त्री अभ्यास केंद्र कुठं उभं राहतं. आणि आपल्याला माहित आहे की बऱ्याच कॉलेजेस, बऱ्याच विद्यापीठांचा फंड हा स्त्री अभ्यास केंद्रांचा बंद केलेला आहे आणि बरीच केंद्र ह्या त्या ठिकाणी बंद झालेली आहेत. जी सोशल एक्सक्लुजन आणि इन्क्लुजन सेंटर होती जी 5 वर्षाच्या प्लॅनमध्ये चाललेली होती ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहे. या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की जी कॉलेजेस आम्ही बंद करणार आहोत, म्हणजे आज आपण भारतामध्ये जर एक 40 ते 50 हजार कॉलेजेस आहोत असे म्हणू तर त्याच्यामधली 60% कॉलेजेस बंद होतील अशी आपण अपेक्षा या डॉक्युमेंटच्या धोरणानुसार करू शकतो. म्हणजे ज्या पद्धतीचं धोरण आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला दृढीकरण करायचं शिक्षणाचं. एखाद्या तालुक्यामध्ये जर 50 कॉलेजेस असतील आणि त्यांच्या कॅटेगरीनुसार, या धोरणाच्या याच्या पॅरामीटर्सनुसार जर फक्त 10 कॉलेजेस चालत असतील तर 40 कॉलेजेस बंद होतील आणि 10 कॉलेजेस ही कॉन्सोलिडेट करून त्यांचं दृढीकरण करून ही रन केल्या जातील. आणि ही कॉलेजेस जेव्हा त्या ठिकाणी रन केल्या जातील त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मॉडेल कॉलेजेस उभे करू आणि या मॉडेल कॉलेजेसमध्ये हे वोकेशनल एज्युकेशन आणि मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन त्या ठिकाणी. आणि त्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की या कॉलेजेसमधली विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. साहजिकच
कॉलेजेस जेव्हा मर्ज केल्या जातील, 10 कॉलेजेस एकत्र येतील, तेव्हा त्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढणार. परंतु प्रश्न असा आहे की जो 12वी झालेला विद्यार्थी आहे, जो त्याच्या गावातील किंवा त्याच्या आसपासमधील जेव्हा 10 किलोमीटर मधलं एखादं कॉलेज बंद होईल आणि ते कॉलेज मर्ज झाल्यानंतर जेव्हा 50 किलोमीटरवर जाईल, तेव्हा तो विद्यार्थी तेवढा प्रवास करून त्या शिक्षण संस्थेपर्यंत कसा पोहोचेल? या प्रश्नावरती या बाबीवरती त्यांनी चर्चा केलेली नाही की या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं काय होणार, ज्यांच्या, कारण आपल्याला माहित आहे की राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून त्यांनी 1989च्या राईट टू एज्युकेशनमध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की किती किलोमीटरवरती शाळा आणि महाविद्यालय राहतील. परंतु या ठिकाणी ही कॉलेजेस किती किलोमीटरवर असतील या संदर्भातली चर्चा केलेली नाही. आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी एक मॉडेल कॉलेज उभं करू या संदर्भातली ग्वाही या डॉक्युमेंट्समध्ये देण्यात आलेली आहे. परंतु आपल्याला माहित आहे की गेल्या काही एक 8-10 वर्षा अगोदर भारतभरामध्ये काही मॉडेल कॉलेजेस उभी करण्यात आलेली होती आणि ती मॉडेल कॉलेजेस आज मरणासन्न झालेली आहे. आपल्याला दाखल्या दाखल सुद्धा सांगता येणार नाही की कुठल्या जिल्ह्यामध्ये एखादं व्यवस्थितरित्या एखादं मॉडेल कॉलेज काम करत असेल. ही अगोदरच निर्माण केलेली मॉडेल कॉलेजेस, त्याच्या संदर्भातलं शासनाचं धोरण, निराशेचं धोरण आणि ती ज्या पद्धतीने बर्बाद करण्यात आलेली आहे, त्या कॉलेजेसमध्ये त्यांना बिल्डिंग्स नाही, त्या ठिकाणी त्यांना रिक्रुटमेंट्स करण्यात आलेली नाही आणि त्याच आधारावरती आता नवीन आश्वासनं देण्यात आलेली आहे की आम्ही नवीन मॉडेल कॉलेजेस उभी करू. परंतु ही कॉलेज उभी करत असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही जी कॉलेजेस रन होत नाही ती कॉलेजेस बंद करू. आणि अशाच पद्धतीची 5 इंटरनॅशनल विद्यापीठं उभी करण्यात येतील आणि ही 5 इंटरनॅशनल विद्यापीठं ही नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठाच्या धर्तीवरती राहील. आणि नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठाचा उल्लेख करत असताना त्यांनी बौद्ध धर्माच्या परंपरेचा किंवा इतर जैन धर्माच्या परंपरेचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की ही आंतरराष्ट्रीय विद्यापीठं जेव्हा 5 विद्यापीठं आम्ही उभी करू, त्यावेळेस त्या विद्यापीठांना लागणारा जो फंड आहे किंवा जी जमीन आहे त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट आणि केंद्र सरकार या पद्धतीने त्या ठिकाणी विभाजन केलेलं आहे. आणि त्या राज्याला ज्या ठिकाणी ही विद्यापीठं उभी केल्या जातील, एक्सलंट विद्यापीठं, त्या ठिकाणी 2000 एकर जमीन ही राज्य सरकारने द्यावी असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता आपल्याला काही वास्तव समजून घ्यावं लागेल, म्हणून मी अगोदरच म्हटलेलं होतं की सध्याची काय एक राजकीय भूमिका आहे शिक्षणाच्या संदर्भातली आणि कशा पद्धतीने भूमिका घेतल्या जातात त्या जर आपण समजून घेतल्या नाही तर शिक्षण या धोरणाच्या माध्यमातून काय इम्प्लिमेंट होणार आहे याच्या संदर्भातलं एक स्पष्ट आकलन आपल्या समोर येणार नाही. ज्या पद्धतीने सरकार म्हणतं की 2000 एकर हे राज्य सरकारला द्यावं लागेल, आपण जर काही विद्यापीठांचा इतिहास बघितला, जे नवीन केंद्रीय विद्यापीठ मागे एक 8 ते 10 वर्ष अगोदर उभी करण्यात आलेली होती, सुरू करण्यात आलेली होती, ती विद्यापीठं किंवा एम्स इन्स्टिट्यूट उभी करण्यात आली होती, त्यांची जर अवस्था बघितली तर बऱ्याच विद्यापीठांना स्वतःची आजपर्यंत जागा मिळालेली नाही. एकाच पक्षाचे सरकार केंद्रात आणि राज्यात असताना सुद्धा विविध राज्यांमध्ये त्या ठिकाणी 10 एकर सुद्धा जमीन त्या ठिकाणी मिळालेली नाही. आणि अशा वेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला त्या ठिकाणी राज्य सरकारकडून 2000 एकर जमीन मिळावी आणि त्या 2000 एकर जमिनीवरती हे विद्यापीठ उभी केली जातील, जी नालंदा आणि तक्षशिलाच्या संदर्भातली राहतील. आणि हे संपूर्ण विद्यापीठ जी राहतील ही व्होकेशनल एज्युकेशनकडे प्रवास करणारे राहतील, असा स्पष्ट उल्लेख हा संपूर्ण ड्राफ्टमध्ये आपल्याला सातत्याने होताना दिसतो. आणि हे होत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही जे नवीन शैक्षणिक धोरण समोर आणलेलं आहे जे उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये नॅशनल रिसर्च फाउंडेशन आम्ही स्थापन करणार आहोत. अगोदर भारतामध्ये उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये फंडिंग करणारे विविध इन्स्टिट्यूशन्स होते. ॲग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसतात, मॅनेजमेंटच्या, सायन्सच्या संदर्भामध्ये, सोशल सायन्सेसच्या संदर्भामध्ये त्याचं एक विकेंद्रीकरण होतं. परंतु आपल्याला आता दिसतं की जे त्यांनी म्हटलेलं आहे की या धोरणाच्या माध्यमातून आम्ही राजकीय हस्तक्षेप बाजूला करतोय आणि शिक्षणाचं केंद्रीकरण होऊ देणार नाही. परंतु पहिल्यांदा या पॉलिसीच्या संदर्भामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं की शिक्षणाचं संपूर्ण केंद्रीकरण होतं. म्हणजे अगोदर जे मसुदा आला होता त्या मसुदामध्ये राष्ट्रीय शिक्षा आयोग, जी सर्वोच्च वाडी शिक्षण संस्थेची राहणार होती, उच्च शिक्षण संस्थेची, त्याचे अध्यक्ष हे प्राईम मिनिस्टर ठेवले होते. लोकांनी, अभ्यासकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला. त्याच्यानंतर त्यांनी मिनिस्टर ऑफ एज्युकेशन, MHRDचं जे त्याला एज्युकेशन मिनिस्ट्री जी उभी करणार आहेत
ते त्याचे राहणार आहे. अगोदर प्राईम मिनिस्टर हे त्याचे डायरेक्ट अध्यक्ष केलेले होते. आणि आता सुद्धा ही जी नवीन शिक्षण संस्था ज्या उभ्या राहणार आहेत, जे राष्ट्रीय शिक्षा आयोग जे राहणार आहे, त्याच्यामधील मॅक्झिमम लोक जी आहेत ती नियुक्त केलेली राहतील, सरकारच्या माध्यमातून नियुक्त केलेली राहतील. आता जो मी मुद्दा या ठिकाणी सांगत होतो तो आहे राष्ट्रीय जे नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या संदर्भामध्ये. हे नॅशनल रिसर्च फाउंडेशननी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून आता विविध कॉलेजेस आणि विद्यापीठांना डायरेक्ट फंडिंग करणार, आणि हे फंडिंग करत असताना नॅशनल प्रायोरिटीज ठरवून त्या विषयांना आम्ही अगोदर फंडिंग करणार. आता प्रश्न असा उभा राहतो की नॅशनल प्रायोरिटीज काय आहे. आपण काही दिवसा अगोदरची घटना बघितलेली आहे, जी केरळाची घटना होती, केरळा युनिव्हर्सिटीमधली, ज्या ठिकाणी डॉक्टर मीना पिल्लई यांनी एक विषय घेतला होता आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने किंवा त्या युनिव्हर्सिटीने जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं की हा जो विषय आहे हा राष्ट्रासाठी किंवा राष्ट्राच्या प्रायोरिटीमधला नाही आहे, आणि त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्याच्या विरोधात जाऊन त्यांनी त्या संदर्भामध्ये भूमिका घेतली. परंतु आपल्याला माहीत आहे की ज्या पद्धतीने ती घटना घडली त्यामध्ये त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आला की तुम्ही या विषयावरती रिसर्च करू नये. म्हणजेच नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून हे ठरवलं जाईल की नॅशनल प्रायोरिटीचे विषय कुठले असतील आणि कुठले नसतील. म्हणजे आदिवासी दलित जातीच्या प्रश्नावरती, अस्पृश्यतेच्या प्रश्नावरती, धर्मांधतेच्या प्रश्नावरती, अराजकतेच्या प्रश्नावरती, हिंसेच्या वरती, धार्मिक अल्पसंख्याकावरती किंवा इतर गरिबीच्या विषयी, दारिद्र्याच्या विषयी जर त्या ठिकाणी एखाद्याला संशोधन करायचं असेल आणि तो जर नॅशनल प्रायोरिटीच्या चौकटीमध्ये जर तो मुद्दा तिथे बसलेल्या त्या कमिटीला जर वाटला नाही तर त्या इन्स्टिट्यूशनला फंडिंग भेटणार नाही. कॉलेजेस त्या ठिकाणी ओरड करू शकतील, विद्यापीठ ओरड करू शकतील की आम्हाला मग फंडिंग कसा मिळणार. तर त्या ठिकाणी त्यांनी दुसरी मुभा जी अगोदर आपण चर्चा केलेली आहे ती मुभा दिलेली आहे की तुम्हाला आम्ही फायनान्शियल ऑटोनॉमी दिलेली आहे, तुम्हाला स्वायत्तता दिलेली आहे, आणि स्वायत्ततेच्या फायनान्शियल ऑटोनॉमीच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फंड रेज करू शकता. ज्या इतिहास आणि इतर सामाजिक शास्त्रांच्या विषयाकरता विद्यार्थी मिळत नाही, ज्या ठिकाणी 1000 आणि 2000 रुपये फीस असताना सुद्धा विद्यार्थी मिळत नाही, त्या ठिकाणी तुम्ही 10,000 रुपये फीस ठेवून त्या ठिकाणी विद्यार्थी आले तर ठीक, नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने व्होकेशनल एज्युकेशन त्या ठिकाणी सुरू करू शकता. अशा पद्धतीची नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे. तसंच आता नवीन एक स्ट्रक्चर उभं राहणार आहे. त्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून त्या स्ट्रक्चरमध्ये जी विद्यापीठं राहतील, बरेच कॉलेजेस ही विद्यापीठं बनतील. जी मी तुम्हाला सांगितलं, आपण या ठिकाणी चर्चा केली की कॉलेजेसला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी मिळणार आणि अकॅडमिक ऑटोनॉमी मिळणार. म्हणजे काय मिळणार तर यानंतर जेव्हा हे धोरण लागू होईल त्यानंतर प्रत्येक कॉलेज हे त्याच्या नावाने डिग्री आणि सर्टिफिकेट देतील. हा संपूर्ण अधिकार त्यांना आहे. म्हणजे उदाहरणार्थ पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे किंवा बामूज किंवा नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे कॉलेजेस ही नागपूर विद्यापीठाच्या नावाने त्यांना जी डिग्री मिळत होती किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाने जी डिग्री मिळत होती किंवा सर्टिफिकेट मिळत होतं, आता ते तसं न मिळता त्या कॉलेजला स्वायत्तता राहील की ते कॉलेज स्वतःच्या नावाने त्या ठिकाणी डिग्री किंवा सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा बहाल करतील आणि ते स्वायत्त बनतील. आणि जर ते हा स्वायत्त बनण्याचा निर्णय हा कॉलेजेस आणि विद्यापीठाचा राहील का तर नाही, त्यांना स्वायत्त बनावंच लागेल. आणि जी स्वायत्त बनणार नाही ती कॉलेजेस महाविद्यालये त्या ठिकाणी बंद करण्यात येतील. आणि हे करत असताना जो संस्थात्मक ढाचा बदलणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी विद्यापीठं असतील त्या विद्यापीठामध्ये व्हाईस चान्सलर हे पद बाजूला करून त्या ठिकाणी व्हाईस चान्सलरच्या ऐवजी एक चीफ एक्झिक्युटिव्ह असं म्हटलं जाईल त्यांना. आणि त्यांच्यासोबत जे काम करणारी लोक जी स्टॅच्युटरी बॉडी होती त्या ठिकाणी बोर्ड ऑफ गव्हर्नन्स राहतील. आणि ही बोर्ड ऑफ गव्हर्नन्स मधली जी लोक आहेत ती मॅक्झिमम ही गव्हर्नर्सच्या द्वारे नियुक्त केलेली राहतील. आणि ही जी नियुक्त केलेली लोक राहतील ही संपूर्णपणे मेरिट बेसिसवरती असेल. असा मेरिट शब्दाचा उल्लेख हा या संपूर्ण डॉक्युमेंट्समध्ये, मग तो रिसर्चच्या संदर्भात असेल, तो रिक्रुटमेंटच्या संदर्भात असेल, तो इतर कुठल्याही बाबींच्या संदर्भात असेल, तो मेरिट शब्द सदैव त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. ज्या भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये आम्ही शैक्षणिक धोरणाची अपेक्षा करतो की ज्या ठिकाणी सामाजिक न्यायावरती जास्त भर, जो संविधानाचा जो मूलभूत गाभा आहे की ज्यामध्ये सामाजिक न्यायाची
सामाजिक न्याय ही मूल्य व्यवस्था समोर येणे महत्त्वाची होती, ती बाजूला सरून जातीचा किंवा जातीच्या संदर्भामध्ये जे शोषण घडतं त्या शोषणाच्या विरोधात न्याय देणारी एक रचना म्हणून त्या ठिकाणी आरक्षणाकडे आपण ज्या पद्धतीने बघतो त्या आरक्षणाचा संपूर्णपणे उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी बाजूला केलेला आहे, त्या ठिकाणी टाळलेला आहे. आणि हे करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की आता जो कॉलेजेस आणि विद्यापीठांवरती परीक्षा घेण्याच्या संदर्भामध्ये जो भार येतो तो भार कमी करण्याकरता नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA माध्यमातून आता संपूर्ण भारतभरामध्ये एकच एजन्सी परीक्षा घेणार. JNUच्या संदर्भामध्ये जर तुम्ही थोडंसं अवलोकन केलं तर JNU मध्ये काय घडलं, JNU मध्ये आतापर्यंत जी त्या JNU मधली जी फॅकल्टीज होती त्या विद्यार्थ्यांचे एंट्रन्स एक्झाम घेते आणि परीक्षा ठरवत होती. परंतु JNU मध्ये आता गेल्या 1-2 वर्षापासून प्रायव्हेट एजन्सीला हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे की तुम्ही पेपर ठरवावा, पेपर काढावा आणि ऑनलाईन परीक्षा घ्यावी. त्याच पद्धतीने भारतभरामध्ये हे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आली. भारतामधली ज्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था आहे आपण बघितलेली आहे ती बहुस्तरीय शिक्षण पद्धती आहे. भारतामधल्या एकूण जवळपास प्राथमिक शिक्षणामधल्या 72 पद्धतीच्या शाळा काम करतात. एवढं स्तरीकरण आहे जगभरात कुठेच नाही. तसंच उच्च शिक्षणामध्ये सुद्धा जे स्तरीकरण आहे शिक्षणामधलं ते फार विषम आणि उतरंडीचं एक जे स्तरीकरण आहे त्या स्तरीकरणामध्ये विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या आणि त्याला ज्या एकूण फॅसिलिटीज मिळतात त्याच्यामध्ये फार विषम रचना आहे, त्याच्यामध्ये अंतर आहे. आणि अशा वेळी शिकण्याच्या विविध पद्धती असताना एका पद्धतीची परीक्षा पद्धती ठेवून त्या ठिकाणी बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणातून बाहेर करायचं आणि त्याला एक सेवा देणारा कामगार वर्ग उभा करायचा, या पद्धतीने हे शिक्षण धोरण त्या ठिकाणी काम करतं. म्हणून आपल्याला हे लिबरल एज्युकेशन संपूर्णपणे समजून घ्यावं लागेल. ही काय मल्टीडिसिप्लिनरी एका पद्धतीचा एक अप्रोच आहे, तो अप्रोच आपल्याला त्या आधारावरती समजून घ्यावा लागेल की एका बाजूला जी मल्टीडिसिप्लिनरी सेंटर्स भारतामध्ये विविध लढाईतून उभे राहिले, म्हणजे दलित स्टडीज सेंटर उभं राहण्याकरता बऱ्याच प्राध्यापकांना, अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना संघर्ष करावे लागले. स्त्री अभ्यास केंद्र उभी करण्याकरिता भारतातल्या स्त्रीवाद्यांना, आंबेडकरी चळवळीतील लोकांना, डाव्या संघटनेतील लोकांना, विविध पुरोगामी विचारातील लोकांना रस्त्यावर येऊन संघर्ष करावे लागले. तेव्हा स्त्री अभ्यास केंद्र उभी राहिली. त्या इतर विषयांच्या अभ्यासक्रमांना किंवा सेंटर्सला बाजूला सोडून मरणासन्न अवस्थेत सोडून त्यांनी नवीन मल्टीडिसिप्लिनरी शिक्षणाची या ठिकाणी भाषा करत आहेत. परंतु ही भाषा भांडवली भाषा आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे आहे की ही भांडवली भाषा ही शिक्षणातून हद्दपार करण्याची करते, शिक्षणाचा बाजारीकरणाची भाषा करते, व्यावसायीकरणाची भाषा करते. परंतु हे हद्दपार करत असताना ती त्या लोकांना या भांडवली रचनेमध्ये कमी मोबदला मिळून श्रम विकणारा घटक कसा करता येईल या संदर्भामध्ये संपूर्णपणे एक संस्थागत रचनेमध्ये त्याला बघते. म्हणजे आतापर्यंतचा जो एक शैक्षणिक ढाचा होता प्राथमिक आणि उच्च शिक्षणाच्या संदर्भामधला, तो आपण असा समजू शकत होतो की काही कॉलेजेस आणि विद्यापीठ त्याच्या बाहेर होते की तिथं प्रत्यक्षरित्या त्या पद्धतीचं व्यावसायिक शिक्षण त्या ठिकाणी पोहोचलेलं नव्हतं किंवा प्रायव्हेट जे प्लेयर्स होते, जे एंटरप्रेनर्स होते ते त्या ठिकाणी डायरेक्टली आलेले नव्हते. परंतु या धोरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही नवीन हे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स किंवा एक व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांची एंट्री होणार आहे. आणि ब्राह्मणी मूल्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे टीचर्स एज्युकेशन सेंटर्स उभे करण्याचं त्या ठिकाणी बोललेलं आहे की प्राध्यापकांना, शिक्षकांना जे ट्रेनिंग दिल्या जाईल त्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कस्तुरीरंगनच्या या ड्राफ्टमध्ये की त्या प्राध्यापकांना भारताच्या नीतिमूल्य आणि परंपरेमध्ये त्यांना ट्रेन करण्यात यावं. त्यांना हे कळावं की भारतातल्या नीतिमूल्य आणि परंपरा किती होत्या, कशा होत्या आणि भारत हा एकेकाळी कसा विश्वगुरू होता ते आपल्याला रिस्टोर करायचं आहे. म्हणजेच ती ब्राह्मणी मूल्य परंपरा आणि त्या रचनेमध्ये या विद्यार्थ्यांना, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना घडवायचं, त्यांना व्यावसायिक शिक्षण द्यायचं आणि त्यांना रोजगार देणारा एक घटक बनवायचं. अशा माध्यमातून हे नवीन शिक्षण धोरण जे आहे हे शिक्षण धोरण ब्राह्मणी मूल्य व्यवस्थेचं पुनरुत्पादन घडून आणते, त्याच्यामध्ये सातत्य, त्याच्यामध्ये दृढीकरण करत आहे व जी भांडवली मूल्य व्यवस्था आहे त्या भांडवली मूल्य व्यवस्थेला सरळ त्या ठिकाणी प्रवेश एक स्पष्ट पद्धतीने, सरळ पद्धतीने त्या ठिकाणी प्रवेश बहाल करत आहे की ज्या माध्यमातून
या देशातील नैसर्गिक संसाधनाचा, या देशातील बहुजन समाजातील लोकांच्या श्रमाची लूट करण्याची एक संपूर्णपणे मुभा या या ढाच्याला, या संपूर्ण व्यवस्थेला मिळणार अशा पद्धतीचा एक आराखडा आणि ही पॉलिसी डॉक्युमेंट्स या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. या संदर्भामध्ये जर काही आपले प्रश्न असतील तर तुम्ही त्या ठिकाणी टाईप करू शकता, त्या संदर्भामध्ये बोलू शकतो, त्या प्रश्नाची बोलू शकतो. एक असा प्रश्न उभा करण्यात आलेला आहे की शिक्षणातील स्वायत्तता कितपत होते. ॲक्च्युली ही स्वायत्तता कुठल्या पद्धतीची आहे हे समजून घेणं फार महत्त्वाची आहे. स्वायत्तता ही विचार करण्याच्या संदर्भातली जर असते, म्हणजे आपण लिबरल एज्युकेशनच्या संदर्भामध्ये मी जेव्हा विचार बोललो तर लिबरलचा अर्थ काय असतो, तर लिबरलचा अर्थ आहे चिकित्सक असणे, स्वतंत्रपणे विचार करणे, विरोध दर्शवणे, स्वतंत्र पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी ठेवणे. या पद्धतीचा एकूणच या शिक्षण संस्थेच्या संदर्भात, या शिक्षण धोरणाच्या संदर्भामध्ये कुठं आपल्याला चर्चा केलेली दिसते का, तसं नाही. लिबरल एज्युकेशनचा अर्थ आणि त्या संदर्भातली स्वायत्ततेचा अर्थ जो या ठिकाणी सांगितलेला आहे, तो स्वायत्ततेचा अर्थ फक्त कोर्सेस निवडण्याकरता, व्यावसायिक कोर्सेस निवडण्याच्या संदर्भामधला आहे. या ठिकाणी स्वायत्ततेचा अर्थ आहे की तुम्ही पहिल्या वर्षी शिक्षण घेताना बाहेर पडायचं, की दुसऱ्या वर्षी बाहेर पडायचं, की तिसऱ्या वर्षी बाहेर पडायचं, की चौथ्या वर्षी बाहेर पडायचं, या संदर्भातली स्वायत्तता आहे. स्वायत्तता ही त्या संदर्भातली आहे की त्या शिक्षण संस्थेने किती प्रमाणामध्ये पैसा उभा करायचा आणि कसा उभा करायचा. स्वायत्तता ही त्या संदर्भातली आहे की त्यांनी कशा पद्धतीचा अभ्यासक्रम लागू करायचा. आपण काही विद्यापीठांचा अनुभव बघितलेला आहे की नागपूर विद्यापीठामध्ये RSSचा सिलेबस लावण्यात आलेला होता. या पद्धतीच्या स्वायत्तता काय करतात, तर या पद्धतीच्या स्वायत्तता इतिहासाचं किंवा वास्तवाचं, जे सामाजिक शास्त्रामधलं वास्तव असतं, त्याची तोडमरोड करून एका सत्ता संबंधांचा आकृतीबंध या सिलेबसच्या माध्यमातून उभा करत असतात. म्हणून ही जी आहे ही स्वायत्तता ही अराजकतेकडं आणि शोषणाच्या रचनेकडे घेऊन जाणारी आहे. या संदर्भामधलं एक चांगलं आकलन आपल्या विद्यार्थी संघटनेमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, प्राध्यापकांमध्ये, अभ्यासकांमध्ये होणे फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपण एकूणच शिक्षण धोरणाला समजून घेऊ शकत नाही. या ठिकाणी मी जाता जाता एवढंच सांगेन की हा जो राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे, हे राष्ट्रीय शिक्षण धोरण समजून घेत असताना जे एक सोप्या पद्धतीचा मार्ग भारत सरकारने आपल्यासमोर दिलेला आहे, तो म्हणजे 66 पानाचा जो ड्राफ्ट आपला पॉलिसी डॉक्युमेंट जे दिलेलं आहे, ते अगोदर न वाचता सुरुवातीला हे 484 पानाचं मसुदा जो आहे तो वाचावा. यातून एकूणच सरकारचं काय ध्येय धोरण आहे, उच्च शिक्षणाच्या संदर्भातील काय धोरण आहे हे स्पष्ट होईल आणि त्यानंतरच हा पॉलिसी डॉक्युमेंट वाचावं आणि त्याच आधारावर आपण मग या विरोधातलं एक आंदोलन तीव्र करू शकतो, जे फुले आंबेडकरांना अशी शिक्षण व्यवस्था अपेक्षित होती. त्या पद्धतीची शिक्षण व्यवस्थेकरता आपण संघर्ष उभा करू शकतो. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने या पद्धतीने जी चर्चा सुरू केलेली आहे, एक सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा आणि सत्यशोधक शिक्षक सभेचा एक कार्यकर्ता म्हणून मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी